सर्वांना नमस्कार. सरांना नमस्कार. सर, आजपासून झिबू म्हणजे असं 78 पेज आहे झिबू सिम्बॉलचं सिम्बॉल. तर सर सुरुवात करतील आणि हे खूप चांगलं शास्त्र आहे आणि दैवी आहे. तर सर ही छान शिकवत आहेत. तर रेमेडीज म्हणून पण आणि एक शांतता मिळावी आयुष्यात त्यासाठी पण हे चांगलं सिम्बॉल आहे. तर मी सरांना विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. इत्यादी सर्व मंडळीचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, त्याच्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सन्माननीय सहभागी असणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हे सेकंड लास्ट लेक्चर आहे, कारण का की आता 8 ते 10 कार्ड बाकी राहिलेली आहेत. त्याच्यामध्ये आजचं साधारणतः 5 कार्ड होतील आणि त्याच्यानंतर 5 कार्ड जे आहेत ते आपण पुढच्या वेळेला घेऊ. त्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आता कार्ड लावायला सुरुवात करतील मुकेश भाऊ. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मुकेश भाऊ, पहिलं कार्ड लावा तुम्ही, मग त्याच्यावरती आपण विचार विनिमय करू. तर किती नंबरचं कार्ड आहे ते जरा बघायला लागेल. 78 78 78 नंबरचं कार्ड आहे. होय ओके होय. ओके, ठीक आहे. 78 नंबरचं कार्ड आहे. हा 78 सर. संक्रमण ह्याचं जे हे आहे ना, ते संक्रमण आहे. हो, ट्रान्झिशन. हा, ट्रान्झिशन आहे ना, बरोबर. हो, तर पहिल्यांदा आपण सुरू करूया. ट्रान्झिशन हा जो भाग आहे ते एखादी गोष्ट संक्रमित करणे हा त्याचा मुख्य पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर सोकोना म्हणून नावाचं जे त्याचं कार्डाचं कीवर्ड आहे, सोकोना. आणि फ्रेंच मध्ये SOH, KAH आणि NAH असं त्याचं सांगितलेलं आहे. हिरवा रंग सुचवलेला आहे त्यांनी, हिरवा रंग. त्याच्यानंतर ॲक्वामरीन क्रिस्टल बघा आता आलेलं आहे की ॲक्वामरीन अतिशय सुंदर क्रिस्टल आहे ॲक्वामरीन. आणि फिजिकल बॉडी जी आहे ते सेल्युलर सर्कल ज्याला स्ट्रक्चर्स म्हटलेलं आहे एकूण. तर त्या ठिकाणी ह्याचं संक्रमण म्हणजे काय आहे, तर एखादी गोष्ट संक्रमित करणे, संक्रमण करणे म्हणजे त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट काही होत असेल तर तिला संक्रमित करावी असा त्याचा मुख्य अर्थ निघतो. तर ह्याच्यामध्ये हे कार्ड कशासाठी वापरावं, एखादी गोष्ट आपल्याला काही प्राप्त होत नसेल तर त्या ठिकाणी ट्रान्सिशन्स म्हणून त्याचा जो कीवर्ड आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते जी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला मिळावी किंवा एखादी गोष्ट प्लॅनिंग करावं हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की एखाद्या गोष्टीमध्ये वेलकम करावं अशा तऱ्हेने सांगितलेलं आहे. आता हे कार्ड वाचते वेळी तुम्हाला जातक तुमचा कुठला प्रश्न घेऊन आलेला आहे, आता हे कार्ड काय सुचवतं, तर एखादं काम मला करायचं आहे तर ते मी करू का, असा जर विचार आला तर हो निश्चित तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ शकता आणि ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते. अशा तऱ्हेचं हे कार्ड सुचवतं आपल्याला. आणि फक्त ट्रान्झिशन म्हणून हा जो कीवर्ड आहे तर त्याच्यावर न जाता इत्यादी गोष्टी ज्या आपल्याला सुचवल्या जातात, तर हा सिम्बॉल जो आहे तर तो सिम्बॉल असा सांगतो की तुम्हाला एखादं कार्य करायचं असेल किंवा तत्सम काही गोष्टी करावयाच्या असतील त्यावेळेला तुम्हाला ह्या सिम्बॉलचा वापर करून पुढे जायचं असतं, असं त्याला हे केलंय. आता ही ट्रान्स आता जो काही छेदन आपण जर बघितला त्याला आपण छेदन म्हणतो. एखादी गोष्ट छेद करतो, ट्रान्स म्हणजे पुढे जाणे, कळलं का? ट्रान्स म्हणजे पुढे जाणं, बरोबर ना कुबल मॅडम? ट्रान्स म्हणजे काय? पुढे जाणे. होय होय. हा, ते तिथून एखादी गोष्ट पार करणे. बघा ट्रान्सचा अर्थ असा आहे, आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो, तर ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रिकचा एक शब्द आहे, इलेक्ट्रॉनिकचा किंवा इलेक्ट्रिकलचा. तर एखादी गोष्ट ट्रान्सफर करणे किंवा त्याच्यातून मार्ग सापडणे किंवा डिलिव्हर करणे हा त्याचा मुख्य भाग आहे. आणि मग अशा वेळेला एखादी व्यक्ती आपल्याकडे जेव्हा येते तर त्याला जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्या जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट करू का
ती मी तुला देऊ का, तिथे प्रवास करू का, म्हणजे ट्रान्स ज्याला आपण म्हणतो ट्रान्स हार्बर, ही पण एक ट्रान्स हार्बर नावाचा सिनेमा आला होता. एखादी गोष्ट पुढे जाणे हा त्याच्यामधला उल्लेख सुचवलेला आहे. तर एखादी गोष्ट संक्रमण करणे, अतिक्रमण नाही, संक्रमण मिळवणे, कळलं का, हा त्याच्यामध्ये भाग आहे. मग तुमच्याकडे अनेक प्रश्न घेऊन येतील, लोकांचे काही प्लान असतील, तर त्या प्लानवरती जर त्याला काही सुचवायचं असेल तर तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल त्याच्यासाठी वापरण्यास सांगावे, तर तुमचं संक्रमण जे आहे ते पूर्णत्वाला जाईल, असा त्याचा उल्लेख सांगितलाय. ॲक्वामरीनचे क्रिस्टल जे आहे ते अतिशय सुंदर क्रिस्टल सुचवलेलं आहे की त्याच्यामध्ये ॲक्वामरीन, तर मरीन हा शब्द जो आहे तो समुद्राशी रिलेटेड आहे. जसं आपण मरीन ड्राईव्ह म्हणतो, तर मरीन इंजिनिअरिंग म्हणतो, तर मरीन हा जो हे जे वाक्य आहे तर ते मरीन मध्ये तुम्हाला जे एखादी गोष्ट समुद्रातून पार करणे त्याला मरीन म्हटलेलं आहे. म्हणजे मरीन इंजिनिअरिंग आहे, शिपमध्ये जास्ती करून मरीन हा शब्द वापरला जातो. आपल्याकडे जे मरीन ड्राईव्ह आणि मरीन लाईन्स हा जो भाग आहे तो सुद्धा समुद्राच्या जवळपास असणे हा त्याचा एक ट्रान्स सांगितलेला आहे. म्हणजे संक्रमण करायचं असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता की जातकाने समुद्राच्या जवळ एखादी गोष्ट केली तर तो जे काही ट्रान्स मध्ये अतिशय चांगल्यापैकी जाऊ शकतो. दुसरा ट्रान्स मधला भाग असा आहे की जेव्हा आपण मेडिटेशन करतो आणि त्या ट्रान्स मध्ये आपण एकाग्रता, ज्याला आपण म्हणतो की ट्रान्स करणं हा फार चांगला एक प्रोसेस आहे, त्याच्यातून बरीचशी इन्फॉर्मेशन आपल्याला सापडते. म्हणून त्याकरता सुद्धा हे कार्ड जे आहे ते तुम्ही वापरू शकता. आणि ॲक्वामरीन जे क्रिस्टल आहे ते सुद्धा त्याच्यासाठी वापरू शकता. त्याचं क्रिस्टल मध्ये तुम्हाला एंजल्स येईल, ते एंजल्स सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. म्हणजे तुमचं कार्य जे आहे ते निश्चितच पूर्णत्वास जाईल असं त्याचा उल्लेख सांगितलेला आहे. आता आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, मग त्याच्यावरती मी तुम्हाला पूर्णपणे जे काही तुम्हाला हवं आहे ते देतो. आणि तिथून जॉब चेंज करण्यासाठी किंवा बदली हवी असेल हो तरी पण हा वापरू शकतो. हो. आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम की ज्या वेळेला जॉब चेंज करायचा असेल म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे जाणार आहात, कळलं का, बरोबर. हो हो त्यासाठी सुद्धा हे कार्ड वापरू शकता. म्हणजे ते प्रोसेसिंग मध्ये असणं किंवा प्रोसेस करणं हा सुद्धा हा. त्याच्या मागचा उल्लेख सांगितलेला आहे. बरोबर. कळलं? आता एखादं ठिकाण सोडून पूर्णपणे दुसरीकडेही जायचंय, ज्याला हो. आपण पूर्ण घर बदलणं वगैरे म्हणतो, त्या प्रोसेस मध्ये हो. सुद्धा वापरू शकतो की जिथे आपल्याला हो. चांगलं तिथे वेलकम व्हावं की तिथे येस पुढचं सगळं येस आपलं सुरळीत व्हावं म्हणून. बरोबर. आता हा येस येस मॅडम. आता तुम्हाला हो सांगतो, आपण जेव्हा ज्योतिष शिकतो त्यावेळेला आपण ट्रान्झिस्टचा जास्ती विचार करतो, माहिती ना, होय होय ट्रान्झिस्ट. नक्कीच. होय मग तसं ट्रान्झिस्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट येणे किंवा एखादी गोष्ट येऊन पुढे सरकणे, इट इज कॉल्ड बरोबर. ट्रान्झिस्ट. म्हणजे होय आपण ज्याला गोचर म्हणतो. बरोबर. होय चर 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 म्हणजे पुढे जाणे, कळलं का. होय होय मग तशा होय प्रकारे माणसाने प्रगती पथावरती जाण्यासाठी मार्ग निवडलेला आहे, तो त्याच्यामध्ये तो निश्चितच सफल होऊ शकेल अशा तऱ्हेने त्याचा विचार करण्यात आलेला आहे. ओके. बरं. ओके हा. सर. सर त्या ठिकाणी आपण टाइम लिमिट देऊ शकतो? काय म्हणता? टाइम लिमिट देऊ शकतो का? की इतके नाही, दिवस, टाइम इतके तास टाइम असं टाइम काही? नाही. तुमचं कार्य जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकता. येस यू अच्छा कॅन असं. तर अच्छा ह्या अच्छा. कार्डावरती ओरिजिनली नंबर नाही आहेत, हे नंबर आम्ही टाकलेले आहेत, कळलं का. ओके ओके. हा, ही सिक्वेन्स जी आहे ना ती सिक्वेन्स हा आम्ही तयार केली कार्डाची. हा, अच्छा अच्छा. सर सर हा बोलिये. मी माने मॅडम बोलते. सर हा बोला. शरीराच्या कोणत्या भागावरती याचा म्हणजे अंमल आहे? हा हा जो अंमल जो सांगितलेला आहे सेल्युलर स्ट्रक्चर मॅडम, म्हणजे पेशीय रचना. पेशी. ओके. हा. बघा, सेल्युलर तुम्हाला सांगतो, आपण जे मोबाईल वापरतो ते सेल्युलर आहे, कळलं का. हा हा त्याला सेल म्हटलं जातं. खरा त्याचा मोबाईल हे आपण एक थर्ड क्लास शब्द वापरलेला आहे, तर त्याला हो. सेल म्हणतात. तर सेल म्हणजे काय, सूक्ष्मरित्या एखादी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचणे त्याला सेल म्हटलेलं आहे. म्हणजे अच्छा. आपण काय काय माहितीये का, आपण गावठी लोकात म्हणून त्याला मोबाईल म्हणतो. हा. ते नाहीये, सेल आहे तो, इट इज सेल. सेल बरं. फोनच म्हणतात ना, सेल फोन. जसं हा सेल, जसं आपण एखादी बॅटरी वापरतो त्याला सेल म्हणतो, तर आपण म्हणतो ती बॅटरी आलाय, पण तो बॅटरी नाही, तो सेल आहे.
कारण का की तो इथून तिकडे परिवर्तित करतो. इंग्लिशमध्ये तसं ट्रान्सलेट सांगितलेलं आहे. ओके, एक ओके मिनिट हा, माझं म्हणजे हिअर पिन खराब झाली. एक मिनिट थांबा. हे काही काही शब्द जे आहेत आपले ते अतिशय असेच चुकीने वापरत आलेलो आहोत. कळलं? बरं, ठीक आहे. पुढे काय आणखी? शिंदे सरांनी हात हा, सर. उचलला. हा, बोला. सर, एक विचारायचं असं आहे की ते आपण मॅडम पण म्हटलं की सेल्युलर स्ट्रक्चरच्या त्याच्यावर त्याचा अंमल असतो. आता हा. सेल्युलर म्हणजे शरीरामध्ये अनेक प्रकारचे पेशी असतात, ब्रेड, हो. व्हाईट, परत Yes. कॅन्सर. मग ज्या Yes. वेळेला आपण त्याचा विचार परफेक्टली कुठल्या लेवलनी करू शकतो असं मला विचारायचं आहे. म्हणजे ऑल सेल्युलर म्हणजे सगळ्या पेशी की पर्टिक्युलर कुठल्या तरी एक सेल्स बाबत विचार करावा लागतो त्याचा. सांगतो. कसं आहे की आपल्या ज्या सेल आहेत ना शरीरातल्या, त्या हा, सर. वाहिन्या आहेत. तर बरोबर. त्याला वाहिन्यांना एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. सर. जसं एक डिपार्टमेंट हार्टला रक्त पोहोचवणार, म्हणजे हृदयाला बरोबर. रक्त पोहोचवणार. हो सर. हो सर. एक ठिकाणी तुम्हाला कानाला रक्त पोहोचवणार, हो सर. डोळ्याच्या ठिकाणी आपल्याला रक्त पोहोचवणं, म्हणजे सगळ्या हो. रक्ताचा जो भाग आहे तो हा. सगळं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते ट्रान्स करणे, हा त्याला येस सर. सेल्युलर म्हटलेला आहे. मग मूव्ह जर एखाद्या करणं. मूव्ह करणं सेल्युलर आहे तो. हा, म्हणजे बरोबर. आपण जेव्हा सेल्युलर फोन वापरतो त्याला कारण काय की आपण मोमेंट मध्ये तो तिथे उपयोगात आणतो, म्हणून त्याला सेल म्हटलेलं आहे. तर तशीच अच्छा. ही जी आपली प्रकृती आहे ती हा. प्रकृती ही ऑलवेज सेल्युलर आहे. कारण का की त्याच्यातून त्या वाहिन्या ज्या आहेत त्या आपल्याला सुचवतात. जसं की कधी कधी आपल्या विचारांमध्ये पण ज्या वाहिन्या असतात त्या वाहिन्या आपल्याला सुचवतात की ही गोष्ट चांगली आहे का नाही, म्हणजे ज्याला आपण विचार म्हटलेले आहेत हा सर. त्या सुद्धा त्याच्यामध्ये बरोबर. येतात. म्हणून हा सिम्बॉल जो आहे हा हा. अतिशय उपयुक्त सिम्बॉल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्स येस मध्ये सर. जाण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता येस सर. ट्रान्समिशन त्याला आपण म्हणतो ना, ट्रान्समिशन. तर हा. ते हा. ट्रान्समिशन कसं असतं की एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणे. येस सर. ज्याप्रमाणे एखाद्या वेळेला आपल्याला भूक लागते तर त्याला येस सर. सुद्धा आपल्या पेशी ज्या आहेत त्या आपल्याला सुचवतात, म्हणजे त्या येस अलर्ट सर. करतात. तर त्या येस पण सर. ट्रान्स मध्ये जातात, तिथे आपल्या सूचना देतात की बाबा तुम्हाला असं असं करायचं आहे. तर हा येस सिम्बॉल सर. तुम्ही त्या सेल्युलर याच्यावरती बॉडीवरती तुमचा पूर्णपणे उपयोग कनेक्ट त्याचा होतो. कनेक्ट होतो. येस सर. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट. तर मी विचारू? हा, बोला. हा, आता इकडे आपण म्हटले की काही प्राप्त होत नसेल तर याचा अर्थ एखादी गोष्ट मिळवण्याचा आधीचा प्रयत्न फसलेला आहे, पण हा. पुन्हा संधी उपलब्ध आहे. तर अशा वेळेस पण हे कार्ड वापरता येतं का? की जसं परीक्षेत वगैरे फेल झाले UPSC MPSCचं, किंवा हा. एखाद्याचा व्हिसा रिजेक्ट झालेला आहे, हम्म. पण दुसरा अटेम्प्ट आहे, तर तेव्हा हे कार्ड वापरून ते यशस्वी म्हणजे यशस्वी होण्यासाठी हे कार्ड वापरता येतं का? बघा, असं आहे की तुमची गरज काय आहे याला हा. फार महत्व आहे या ह्याच्यामध्ये. हा. आपली गरज कोणती आहे त्या गरजेच्या अनुसरून आपण सगळ्या गोष्टी उपयोगात आणतो. हा. हे तर नक्की ना मॅडम? हो. हा. मग आता अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी ही गोष्ट वापरण्यासाठी हरकत नाही. पण हा. ट्रान्स मध्ये तुम्ही तुमचा आता प्रश्न जो आहे तो शिक्षणासंदर्भात आहे. हा. तर शिक्षणासंदर्भामध्ये तुम्हाला जर एखादी जी काही मार्ग तुमचा जो आहे तो बदल करायचा असेल तरी हा. सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके. हम्म? हो. ओके. हो, थँक्यू. नेक्स्ट. आहे अजून प्रश्न? आहे अजून कोणाचा? असेल तर विचारा. नाही सर. बरं. लावू दुसरा? हा, दुसरं कार्ड लावा. ते हे आहे ट्रस्ट नावाचं कार्ड आहे. लावला सर. लावलंय सर. हा, बरोबर. बघा, ह्याचा रंग जो आहे तो हिरवा रंग आहे. कळलं का? हिरवा रंग सुचवलेला आहे. दुसरं तमाना, TAMANA हा त्याचा कीवर्ड आहे. दुसरा भाग आहे याच्यावरती जो अंमल आहे तो व्हॉइस बॉक्स ज्याला आपण म्हणतो. आपला आवाज जो आहे तो एक बॉक्स असतो, कंठ ज्याला आपण म्हणतो.
कळलं का? आणि कंठावरती त्याचा अंमल आहे. आणि दुसरी गोष्ट याचा क्रिस्टल जे आहे तो आहे अंबर. अंबर नावाचं क्रिस्टल आहे, तर तो त्याचा वापर करायचा आहे. आता पहिल्यांदा लिहून घ्या, सांगितलंय तुम्हाला व्हॉइस. सारखं सारखं विचारू नका. काय सांगितलंय? व्हॉइस म्हणजे आवाज. व्हॉइस बॉक्स. आपल्या कंठामध्ये सुद्धा एखादी गोष्ट उपलब्ध आहे, म्हणून आपला आवाज जो आहे तो बाहेर निघतो. आता तुम्हाला मी थोडंसं ज्योतिषाबद्दल सांगतो. आकाश तत्वाशी निगडीत आवाज आहे, कळलं का? आणि पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व आणि त्याच्यामध्ये अशी जी 4 तत्वाचा आपण विचारतो, तर पंचतत्वामध्ये विलीन झाला म्हणजे तो आकाश तत्वाशी संबंधित येतो, कळलं का? म्हणून आकाश जे आहे ते आवाजाचं कार्य करतं. मग तसा हा जो व्हॉइस बॉक्स आहे, तो व्हॉइस बॉक्सशी संबंध त्याच्यामध्ये येतो. दुसरी गोष्ट की त्याचं जे ट्रस्ट नावाचं जे कार्ड आहे, तर ते ट्रस्ट कार्डाचं हे काय आहे, ते एखादी गोष्ट विश्वासपात्र होणे, विश्वासू असणे. आता तुम्हाला ट्रस्ट बद्दल तर सगळ्या कल्पना आहेत. एखादी गोष्ट मी केल्यावरती ती होईल का, तर आपण त्याला सांगू शकतो नाही तू विश्वास ठेव आणि हा सिम्बॉल वापर, तुझी सगळी कामं जी आहेत ती पूर्णत्वास जातील, असं त्याला सांगायचं असतं. म्हणजेच काय की जातकाच्या जीवनामध्ये विश्वास पात्र होणं, विश्वास निर्माण करणं, विश्वास ठेवणं किंवा विश्वासू व्यक्ती मिळणं, या सगळ्या गोष्टी विश्वाच्या याच्यावरती चालतात. म्हणून त्याला विश्वास हे कार्ड सूचित केलेलं आहे. आणि त्याचं जे नाव आहे ते ट्रस्ट आहे. आणि मग त्या ठिकाणी मी माझ्या तऱ्हेने कॅपेबल आहे का एखादी गोष्ट करण्यासाठी, माझा मार्ग योग्य आहे का, तर त्यावरती मी विश्वास ठेवू का, मला आलेली संधी किंवा मला मिळालेलं एखादं योगदान, हा जो सगळा भाग जो आहे तो मी करू का. म्हणजे त्या ठिकाणी योगदान करणे किंवा योगदान स्वीकारणे हा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी तसा तऱ्हेचा सिम्बॉल जो आहे तो योग्य रीतीने मला वापरण्यास मिळावा किंवा वापरावा. तर हा सिम्बॉल जो आहे तो विश्वास पात्र राहण्यासाठी म्हणून तुम्हाला सुचवलेला आहे. मग हा सिम्बॉल तुम्ही कशा रीतीने वापरायचा, त्याच्यावरती कुठल्या तऱ्हेचं क्रिस्टल वापरायचं किंवा त्याच्यामध्ये एंजल्स वापरायचं किंवा त्याच्यावरती हे कार्ड तुमच्या जवळ ठेवायचं, बरोबर ठेवायचं किंवा तुमच्या घरामध्ये ठेवायचं, फोटो फ्रेम तयार करायची. ज्या ज्या वेळेला एखादी गोष्ट विश्वासकारक असेल, आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक प्रपोजल आलं विवाह करण्याचं, तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सूचित केलं पाहिजे की आलेलं कार्ड हे ट्रस्ट कार्ड आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता, पुढे जाणे योग्य आहे, काही हरकत नाही. चला आता बोला, विचारा. विचारा काय प्रश्न असतील तर. नाही, चला ठीक आहे. नाही सर. लाव पुढचा. पुढचा ट्रुथ नावाचं एक कार्ड आहे, ट्रुथ, सत्य. बघा हा सिम्बॉल जो आहे हा त्याचं जे हे सांगितलेलं आहे, तर त्यावरती तुम्हाला रंग कुठला सांगितलाय, तर निळा रंग सुचवलेला आहे. म्हणजे ट्रुथ हा जो भाग आहे ते 80 नंबरचं कार्ड असून त्यामध्ये तिसरा डोळा आपण ज्याला म्हणतो थर्ड आय आणि फोरहेड ज्याला कपाळ म्हणतो, कपाळ, त्याच्यावरती त्याचा हे आहे. हेमिटाइल जो क्रिस्टल येतो त्या हेमिटाइट क्रिस्टलचा वापर करायचा असतो. त्याचं ट्रस्ट जो आहे ते हमानी त्याचा हा जो कीवर्ड आहे, त्याच्यामध्ये फ्रेंच वर्ड मध्ये HAHMAHNEE असा त्याचा उच्चार केला जातो, हमानी. ब्ल्यू रंग आहे, हेमेटाइट म्हणून नावाचं क्रिस्टल आहे आणि त्याचा अंमल जो आहे तो थर्ड आय वरती आहे. आणि थर्ड आय वरती असल्यानंतर ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो तर त्यावेळेला आपला जो तिसरा डोळा ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला रिप्लाय देतो. आणि तो रिप्लाय कसा देतो, तर त्या ठिकाणी जे सत्य आहे तर ते सत्य किंवा असत्य असण्यासाठी तुम्हाला जसं की मेडिटेशन मध्ये शिकवलं जातं, डोळे मिटून ज्या वेळेला तुम्ही तुमच्या डोळ्यातून तुमच्या कपाळाकडे पाहता तेव्हा तुम्हाला थर्ड आयची दृष्टी ही प्राप्त होते आणि त्याच्यातून तुम्ही यदा कदाचित एखाद्या व्यक्तीला ब्लेसिंग देऊ शकता, ब्लेसिंग घेऊ शकता किंवा अंतर मनामध्ये जाऊन त्याच्यावरती विचार करू शकता. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो ह्या ट्रुथ कार्डामध्ये सांगितलंय. सत्य स्थितीमध्ये तुम्हाला ती समोर येईल
आणि एखादी गोष्ट सत्य आहे का असत्य आहे, तर हे कारण सत्य मागण्यासाठी किंवा सत्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला वापरायचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट सत्य होऊ दे, चांगलं होऊ दे, असा त्याचा पूर्णपणे मुख्य उद्देश आहे. आणि त्या ह्याच्यातून त्याचं जे रिसाइडिंग पॉवर आहे, म्हणजे जिथे वास्तवता त्याला आपण म्हणतो, ती सत्यता पडताळून पाहणे किंवा सत्य गोष्ट आपल्याला मिळणे, अशा तऱ्हेचा ट्रूथ, म्हणजे ट्रूथ इज ट्रू, ट्रू इज ट्रू असं आहे. म्हणजे तिथे तुम्हाला पूर्णपणे मार्ग सापडेल असा सांगितलेला आहे. बोला. काही कळलं नाही? सर हा. तुझा आवाज येत नाही, बंद करा. मुकेश भाऊ बंद करा त्याला. हा सर, त्यांना प्रॉब्लेम आहे काहीतरी. त्यांचा प्रॉब्लेम आहे. हेमेटाईट म्हणून त्याचं क्रिस्टलचं नाव आहे, पुन्हा विचारू नका. कार्ड काढा, आपण दुसरं हे लावूया, अनकंडिशनल लव. लावला सर. 81. बघा याचं चित्र सुद्धा बघितलं तुम्हाला. अनकंडिशनल लव म्हणजे निखळ प्रेम ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं पापभिरू गोष्ट नाही. आणि अनकंडिशनल लव मध्ये त्याचा जो काय रेको नावाचा REKO नावाचा जो कीवर्ड आहे, आणि फ्रेंच मध्ये त्याचं हे जे येते ते REEKOH असं सांगितलेलं आहे. आणि कलर जो आहे ऑपोलिसेंट्स ज्याला कलर आहे, ओपल कलर आहे ऍक्च्युअली तो. ओपेल रंग सफेद, आणि त्याच्यामध्ये जे काही छोटे छोटे हे असतात, बिंदू असतात, तर त्याला ओपल म्हटलेलं आहे. मग अशा वेळेला जेमस्टोन जो आहे तो डायमंड आहे. बघा जेमस्टोन डायमंड हे जे आहे ते शुक्राचं रत्न आहे, प्रेम सुद्धा शुक्राचंच आहे. मग अशा वेळेला हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच जाणवतो की शुक्र ग्रह काय आहे. आणि कम्प्लीट फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे जे आपली प्रकृती आहे, पूर्ण आपलं बॉडी आहे, त्याच्यावरती त्याचा अंमल आहे. म्हणून व्यक्ती जेव्हा प्रेम करतं त्यावेळेला ते प्रेम हृदयाशी संबंधित असतं, तर अंतर्मनाशी संबंधित आहे का, तर निखळ प्रेम जे आहे अनकंडिशनल. आता त्याला निखळ प्रेम म्हणजे काय, की त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कंडिशन नसताना आपण एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या वस्तूवरती जेव्हा प्रेम करतो, इट्स अ डिवाइन सायन्स, डिवाइन लव्ह, म्हणजे पवित्र प्रेम ज्याला आपण म्हणतो, तशा तऱ्हेचं हे सिम्बॉल आहे. काही लोकांना एखादी माया, एखादं काही विवाहाच्या मध्ये कटकटी, त्याच्यामध्ये जेव्हा प्रेमाबद्दल संदर्भामध्ये काही दुःख, अशा तऱ्हेच्या गोष्टी होत असतील, एखादं कार्य करताना तुम्हाला मिळणारं प्रेम किंवा तुम्हाला लोकांकडून एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, तर ह्या सिम्बॉलचा अवश्य वापर करण्यात येतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची, ज्याला आपण म्हणतो की निखळ, कुठलाही स्वार्थ नसणे. निखळ प्रेम म्हणजे काय, अनकंडिशनल म्हणजे कुठल्याही तऱ्हेचा स्वार्थ नसणारं प्रेम. मग ह्याच्यावरती तुम्ही निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवू शकता. आणि त्याचा कलर जो आहे तो कलर ओपल नावाचा जो रंग आहे, ओपेल कलर. आता ओपल कलर जो भिन्न भिन्न त्याच्यामध्ये छटा असतात, तर थोडासा क्रीमी असतो, आणि अशा तऱ्हेचा रंग जो आहे तो त्याच्यावरती हे सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? काही प्रश्न आहे का? लव पॅरलल लाईक डिवाइन लव असं त्याला म्हणतात, पॅरलल म्हणजे समांतर. कळलं का? आणि ते होली, ज्याला होली स्पिरिट म्हणतो, एक पवित्र जो भाग आहे, होली म्हणजे पवित्र, आणि स्पिरिट म्हणजे ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये शक्ती आहे, होली स्पिरिट म्हणजे दिव्य शक्ती. काय झालं आता? काही प्रश्न नाही? सर 2 डक सुद्धा ठेवतात ना सर, छोटे असे एकमेकाकडे तोंड करून, ते साधारण चिन्ह पण तसंच आहे ना थोडंसं? हो तसंच आहे ते. हो, बदक जे असतं ना मॅडम, हो छोटे बदक एकमेकाकडे तोंड करून ठेवतात बेडरूम मध्ये. येस येस येस. हो ऍक्च्युली बदकाचं साईन जे आहे ना, ते नेहमी बदक बघा, कधी कधी तुम्हाला पाण्यात आढळते, अतिशय संत रीतीने पोहत असतं.
बदकाची पोहण्याची पद्धती तुम्ही बघा, त्याला परमेश्वराने पाय पण तसेच दिलेले आहेत की तो होय. जमिनीवरती पण व्यवस्थित चालू शकतो आणि पाण्यामध्ये तो अतिशय आरामदायक पोहू शकतो. म्हणजे बदकाचं चिन्ह जे आहे ते प्रसन्नतेचं प्रतीक आहे आणि त्याच्यावरती जातक जो आहे तो प्रेमळ असतो. म्हणून बदक हा जो पक्षी आहे आणि त्याच्यामध्ये जो जीव आहे, फक्त एवढंच आहे की बदक हा कुठल्याही तऱ्हेने कुठल्याही गोष्टीला त्रासदायक नाही. म्हणजे तो बरोबर. होय. अशी हानी करत नाही. कळलं का? होय सर. आणि ते एकमेकाच्या याच्याबरोबर फिरतात. म्हणजे तेव्हा बदक जोडीने एकटा नाही फिरत राहत. असतात ते. येस हो, हो. येस समूह होय, असतो तो. होय, समूह होय. असतो बरोबर. पूर्णपणे. होय. आपल्याकडे मुंबईला आमच्याकडे पूर्वी तळ्यामध्ये बदक वगैरे असायचं. अच्छा. हा, त्याच्यावरती 1960 साली गाणं पण निघालं होतं. एका तळ्यात होती दोन पहा. बरोबर. 1960 सालचं गाणं आहे ते. होय, होय सर. बरं, पुढे बोला. अनकंडिशनल लव्ह. एनीबडी? विचारा प्रश्न म्हणजे कोणाचे सर असतील. काही कारणाने जर पती पत्नीमध्ये वाद वगैरे होत असतील तर हे हो वापरू हो शकतो ना, बेडरूम मध्ये नक्की. लावू हो शकतो आपण. येस मॅडम, हल्ली अशी भरपूर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अशा वेळेला एकमेकाचं पटत नसेल, फार चांगल्यापैकी तुम्ही प्रश्न विचारलाय की ज्याच्याकडून माणसाच्या जीवनामध्ये काही आंदोलन होत असतात आणि हल्लीच्या याच्यामध्ये तर मानसिक समाधान नसतं. त्यावेळेला विचारांमध्ये अदलबदल होत असतात. तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे कार्ड तुम्ही निश्चितच त्याचा वापर करू शकता आणि चांगल्यापैकी तुम्हाला बाजारामध्ये अशा तऱ्हेचं चिन्ह सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती तुम्ही यश मिळवू शकता. होय सर. आणि म्हणजे हे हे चिन्ह एवढं छान आहे की आपण फ्रेम करून सुद्धा लावलं तरी असं लक्षात येणार नाही हो सर हो की म्हणजे नाही, बऱ्याच ठिकाणी एखादं लावलेलं आर्ट. आहे. हो सर. येस 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 होय सर. बऱ्याच वेळेला पारशी लोकांच्या घरामध्ये सुद्धा मी एक 7-8 वर्षापूर्वी गेलो होतो. पेटिट हॉल म्हणून नावाचं मलबार हिलला हे आहे, मलाबार हिल. तर त्या ठिकाणी पेटिट हॉल म्हणून आहे. तर तिकडे सुद्धा पारशांच्या एका रूम मध्ये अशा तऱ्हेचं, कारण ते मुळातच शांत लोक आहेत आणि शांततेचं प्रतीक आहे म्हणून त्या ठिकाणी ते घरामध्ये लावलं जातं. बरेच पारशी लोक ह्या गोष्टीचा वापर करतात. अच्छा. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार गुलाबाई, सर. बोला बोला बोला. पती पत्नीच नाही तर कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये किंवा जास्ती पण व्यक्तींमध्ये हो नीट सामंजस्य राहावं म्हणूनही हे आपण वापरू शकतो का? येस येस सामंजस्य ना पती पत्नीमध्ये सुद्धा आहे, मुलांमध्ये सुद्धा आहे, एखाद्या आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आहे. आणि मुळामध्ये कसं असतं मॅडम, ह्या चिन्हाचं मी तुम्ही आता विचारलंय म्हणून सांगतो, ह्या चिन्हाचा जो काही रिस्पॉन्स आहे किंवा त्याच्यातलं जे वातावरण आहे ना, तर आपल्या घरी समजा कोण आलं तर त्यावेळेला ते सुद्धा त्याची भाषा बदलली जाते. अशा तऱ्हेचं हे चिन्ह आहे आणि हार्ट शेप आहे. इट्स अ शेप ऑफ हार्ट. कळलेलं. आणि अनकंडिशनल लव्ह म्हणजे काय की त्याच्यामध्ये माझी कुठल्याही तऱ्हेची मागणी नाही, मी फक्त आंतरिक प्रेम करतो, अशा तऱ्हेने त्याचा विचार केलेला आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपलं वर्कशॉप आहे, आपलं शॉप आहे, आपला व्यवसाय आहे, त्या ठिकाणी सुद्धा हुज्जत घालणारी व्यक्ती आपल्याकडे येऊ नये किंवा आली तरी सुद्धा ती हुज्जत घालून बसू नये किंवा व्यापारामध्ये ह्या ज्या काही सगळ्या गोष्टीची आंदोलन होत असतात तर त्याचा सुद्धा वापर जेव्हा तुम्ही हे कराल तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल. धन्यवाद सर. थँक्यू. ज्याला निखळ प्रेम म्हणतो अनकंडिशनल, त्याच्यामध्ये माझा कुठल्याही तऱ्हेचा स्वार्थ नाही. आणि 2 स्पायरल्स ज्याला आपण म्हणतो, स्पायरल टू स्पायरल. हा बोला भागवत मॅडम. तर आता विवाहासाठी जर द्यायचंय तर कटकटी निर्माण होईपर्यंत थांबायची काय गरज नाही. विवाह होतानाच ते घरात लावता येईल ना, का तसं नाही चालत? बघा, एक तर 2 पार्ट आहेत मॅडम. तुमच्याकडे आलेला क्लायंट काय विचारतो याच्यावरती हे तुम्ही कार्ड सजेस्ट करू शकता. नंबर 1 सिम्बॉल सजेस्ट करू शकता. नंबर 2 एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं प्रेम एका व्यक्तीवरती आहे पण तो समोरून रिस्पॉन्स मिळत नाही, असं जर असेल आणि ते निस्वार्थ प्रेम मी त्याच्यावरती करत आहे किंवा त्याच्यावरती करत आहे तर ते मला सक्सेस मिळावं त्याच्यासाठी सुद्धा हे कार्ड तुम्ही सूचित करू शकता. त्यावेळेला तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी ओपल नावाचं जे रत्न आहे त्याच्यावरती कम्प्लीट फिजिकल स्ट्रक्चर, आता तो
त्याचा कम्प्लीट फिजिकल स्ट्रक्चर वरती त्याचा हे आहे. आणि डायमंड जे आहे हा. तर डायमंड जो आहे तो रत्न वापरू शकता. म्हणजे लग्न होताना सुद्धा एखाद्या जोडप्याने तेव्हाच हे सिम्बॉल लावलं तरी चालेल ना, हो, लग्न हो, व्हायच्या नक्कीच. वेळेसच. हो, लग्न कशासाठी बनू शकतो? प्रेम असेल तरच करतो ना. हो, बरोबर आहे. नाही गळ्यात नाही घातच नाही. नाही कटकटी होईपर्यंत कशाला वाट बघायची, आधी ते लावूनच टाकायचं सिम्बॉल, हो, तर ठेवा तसं ना. चालतंय ना असं मी विचार. मॅरेज हॉल मध्ये पण तुम्ही सांगू शकता बाबा हे सिम्बॉल हल्ली लावतात बऱ्याच वेळेला. हा हे लावतात त्याला तरी सांगता येईल की ते लग्नाच्या स्टेजवरती नावं लावतात ना हो, वधूवरांची, नक्की. त्याच्यावरती पण म्हणजे सजेस्ट करीन मी, कारण मी हो, लग्न हो. लावायला जात असते, तर ती मी नक्की. सांगेन आता माझ्या डोक्यात. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. थँक्यू. येस येस. सर, जर कोणामध्ये गैरसमज निर्माण झाले असतील, चुकीमुळे का होईना, तर हो. त्यांना हे कार्ड देता येईल? हो, का नाही देता? त्यांना समजा काही आंतरिक दुःख असेल तर त्या आंतरिक दुःखावरती जर डेव्हलपमेंट करायची असेल, प्रेमामध्ये त्याचं परिवर्तन करायचं असेल आणि ते हा. निस्वार्थ असेल, निखळ प्रेम ज्याला आपण म्हणतो, अनकंडिशनल, आणि एखादा व्यक्ती मग ती बहीण असो, आई असो, पत्नी असो, प्रेम शेवटी प्रेम असतं. मग ते प्रेम त्याला प्राप्त व्हावं ह्याच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके सर, बरं. थँक्यू. कार्ड कोणी वापरलंय? दुसरा हात कोणी वर केलाय? बोला. सर मी केला होता. हा, बोला. तर याचा कलर आता ओपल सन दिलेला आहे, पण आपण जर आता हा. प्रिंट करायचंय किंवा लावायचं उत्तर दिसेल, तर मग हा कोणता नाही पिंक नाही कलर नाही घ्यायचा? नाही 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 नाही, एक मिनिट. हा. तुम्ही कार्ड हे असंच प्रिंट केलं तरी चालेल, पण जर अच्छा. समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट रंगीत कशी असावी, तर त्याच्यासाठी मग ओपल सेल तुम्हाला कलर सांगितलेला आहे. अच्छा, बरं. हा. म्हणजे ओके. तो कलर वरती कार्ड प्रिंटिंग करून मिळणं शक्य नाही. कार्ड व्हाईट वरतीच करायचं आहे. अच्छा, बरं. ओके. त्याच्याबद्दल मला वाटलं पिंक वरती केलं तरी चालेल का काय, कारण नाही, पिंक असं कलर गुलाबी सुद्धा असं म्हणतात म्हणून. हा चांगलाच कलर आहे. पिंक कलर सुद्धा मॅडम ज्याला आपण म्हणतो ईशान्य दिशेचा आहे आणि हा. तो सुद्धा हार्टला अतिशय योग्य आहे. आणि वृषभ राशीचा रंग आहे पिंक, आणि वृषभ आणि तुळ राशीचा रंग तुळ राशीचा. हा हो. येस पिंक सांगितलेला आहे. आणि हो. असा कुठलाही व्यक्ती नसेल की ज्याने पिंक रंगाचा वापर केला नसेल. तुळ आणि वृषभ. होय होय, येस, बरोबर. तुळ आणि वृषभ. आता कळलं? हो सर, आहे कोणाचा प्रश्न अजून? सर विचारू काय, हे उत्तरेलाच लावायचं ना? हो, उत्तर दिशेला लावायचं. उत्तर दिशा ही प्रामुख्याने मॅडम या कार्डाच्या बद्दलचा जो भाग आहे ना, तर तो उत्तर दिशेला सूचित केलेला आहे. कुठलंही हे करताना पश्चिम पेक्षा उत्तर दिशा योग्य आहे. अच्छा अच्छा, थँक्यू सर. हा, ओके. दुसरं कार्ड आहे युनिटी. बघा जरा. ब्याऐंशी नंबरचं कार्ड आहे ना युनिटी. लावलंय सर युनिटी. हा, दिसतोय. हा, युनिटी. त्याचा जो रंग आहे तो सफेद आहे आणि क्लिअर कॉर्ड्स याचं क्रिस्टल आहे. आणि पाठीचा जो बॅक आहे त्याचा लोअर पार्ट ज्याला आपण म्हणतो, जिथे उत्तरा नक्षत्र आहे अशा ठिकाणी जो बॅक आहे आपली बॉडीची, त्याच्यावरती त्याचा अंमल आहे. त्याचा टॅटानो म्हणून नावाचं जे काही कीवर्ड आहे, टॅटानो म्हणजे TANO, तर तिथे तो इंग्लिश मधला टाटा नाही होत, टॅटानो असं THA तर त्याला असं इंग्लिशमध्ये म्हणते टॅटानो. आपण त्याचा टाटा करून टाकलं तर टॅटानो कळलं. आणि सफेद रंग त्याचा रिक्वायरमेंट आहे. क्लिअर कॉर्ड्स नावाचं क्रिस्टल आहे आणि ते क्लिअर क्रिस्टल तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. लोअर बॅक वरती त्याचा अंमल आहे. आणि युनिटी जी आहे, कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो, की आपला मणका जो आहे ती युनिटी आहे, त्याच्यावरती पुढचे मणके जे आहेत ते त्याच्यावरती एकमेकाला जोडलेले आहे. मग जर समजा तुम्हाला ऐक्य, ज्याला युनिटी म्हणतो, ऐक्य, हे ऐक्य कसं तयार होतं, जेव्हा तुम्ही एकत्र जेव्हा येता त्याच वेळेला ते तयार होणं. आता जर एखाद्या व्यक्तीचा प्रश्न असा असेल की माझ्या जीवनामध्ये ऐक्य युनिटी होईल का, कधी कधी भावंडांची नाती किंवा एखाद्या व्यक्तीचं नातं काही हे विभागलं गेलं असेल तर त्याला पुन्हा ते नातं जोडलं जाईल का, याबद्दल सुद्धा विचार करतो. कधी कधी एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये पुन्हा येईल का,
तर त्याच्यामध्ये आम्ही एकत्र येऊ का असा तऱ्हेचा भाग येतो. बऱ्याच वेळेला पार्टनरशिप असते, मग ती पार्टनरशिप लाईफची असो किंवा वर्किंग पार्टनरशिप असो किंवा व्यवसायाची असो, तर त्या सुद्धा एकीकरण ज्याला आपण म्हणतो ते युनिटी ती आहे. आणि ऐक्य म्हणजे विचारांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मला यश येईल का असा भाग जो आहे तो ह्या सिम्बॉल मध्ये सूचित केलेला आहे. दुसरी गोष्ट की माझं जे रिअलाइज आहे आणि माझी कपॅसिटी आहे, मी त्या करता योग्य आहे का, तर ह्या सुद्धा सिम्बॉल वरती तुम्हाला ऐक्य ह्या गोष्टीशी त्याच्यामध्ये विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात आलं नसेल तर सांगा. त्याचं क्रिस्टल जे क्लिअर क्वार्ट्स सांगितलेलं आहे, लोअर बॅक त्याचा अंमल आहे, सफेद रंग सांगितले, टॅटॅनो त्याचं नाव सांगितलेलं आहे, कीवर्ड. कॅरी ऑल मेसेजेस ज्याला आपण म्हणतो. हा बोला भिडे मॅडम. सर जातक समजा आपल्याकडे आला, त्याने काही प्रश्न विचारला, तर त्याला हो. आपण कार्ड काढायला सांगायचं. हो. ते त्याच्या प्रश्नाच्या उत्तराचं कार्ड असेल. पण समजा जर फोनवरून विचारला असेल तर काय करायचं? बघा असं आहे मॅडम की फोनवरती सुद्धा तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी करू शकता. आज साधारणतः अख्ख्या जगामध्ये 80% जे कन्सल्टन्सी जी आहे ती टेलिफोनिक आहे. तर टेलिफोनिक कन्सल्टन्सी मध्ये हल्लीच आता झूम आलेला आहे. तुम्हाला 40 मिनिटाचं झूम फ्री आहे, त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करू शकता आणि त्याचा सूचित करू शकता. दरवेळेलाच मनुष्य यायला हवा असं नाही. त्यानंतर तुमचा प्रश्नाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. समजा टेरो कार्डचं ते शिंदे हे सांगितलं होतं, शिंदे साहेबांनी जो कॅटलॉग तयार करून केला होता, तर त्याला त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा थांबाल म्हणजे ते उघडता ते जे कार्ड आहे ते कार्ड सुद्धा त्याचं ऑप्शन्स कार्ड आहे. म्हणजे ज्याला कुठला प्रयोग करायचा आहे किंवा त्याला काय मिळवायचं आहे तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही त्या कार्डाची निवड करू शकता. आणि मुख्यतः हे कार्ड जे आहे टेलिफोनिक तुम्ही त्याचं संभाषण, त्याची चिंता, त्याची गरज या सगळ्या गोष्टी सजेशन देऊ शकता. नाही तर आपण टॅरो कार्ड मध्ये पालथी ठेवतो ना स्प्रेड म्हणताना, तर हो. याच्यात उलटी ठेवायची का पालथी ठेवायची नाही काय? नाही नाही नाही, जसं टेरो आपण करतो ना मॅडम तसंच हा. ठेवायचं, तसंच अच्छा, ठेवायचं. पालथीच ठेवायची. हो हो हो, ते कार्ड आपल्या जातकाला दिसलं नाही पाहिजे. आणि अच्छा. ज्या वेळेला एखादा संच म्हणजे डेक जो आहे तो डेक त्याच्या हातामध्ये देऊन नंतर तो आपल्या हातात ठेवून आपण स्प्रेड करायचा आणि स्प्रेड केल्यानंतर त्याच्यातल्या कार्डाची निवड करायची असते आणि ती निवड त्याने केली ते कार्ड आपल्याला वाचण्याचा अधिकार आहे, कारण त्याला ते कळत नाही. हा. ओके. पण फोनवरून कार्ड कसं म्हणजे ते सिलेक्ट करणार तो? सिलेक्ट म्हणजे कसं आहे की ती जी तुम्हाला मी पाठवला होता ना तो चार्ट, तर हो. त्याच्यामध्ये तुम्ही ती नोटबुक बनवली पाहिजे, त्याच्यावरती हा, तुम्ही सिलेक्ट करू बदल. शकता टेलिफोनिक. किंवा तुमच्याकडे जर कार्ड तुम्ही विकत घेतली असतील तर तुम्ही हा. स्वतः इंडिव्हिज्युअल स्प्रेड करू शकता आणि ते कार्डाची निवड तुम्ही करू शकता त्यामध्ये. म्हणजे आपण त्याच्याकरता काढायची. येस. किंवा आणखी सांगतो, मला चांगला प्रश्न आहे, लोकांना लगेच कळेल. आपल्याकडे 1 ते 88 असे नंबरचे हे कार्ड आहेत, तर त्याला हो. तुम्ही असं पण सांगू शकता की 1 ते 88 मधला एखादा नंबर सांग. हो. जसं आपण केपी मध्ये 249 करतो हो. हो. तसंच तुम्ही 1 ते 88 नंबरचं कार्ड टेलिकम्युनिकेशन मध्ये जेव्हा आपण दूरसंचार मधून जेव्हा त्याच्याशी संवाद साधतो त्याला तुम्ही ते करू शकता. धन्यवाद सर. थँक्यू. ओके. आणखी? हो सर, हा खूप चांगला मार्ग आहे की बऱ्याच Yes. वेळा फोनवरून पण आपण संपर्क साधतो, हो हो. तेव्हा 1 ते 88 पर्यंत हे सांगणं जास्त योग्य आहे. नाही, नक्कीच त्याच्या मनातील प्रश्न तो तुम्हाला अचूक कार्डाशी संबंधित असेल. जे त्याच्या मनात येईल ना नंबर मॅडम, तो हा. अचूक कार्ड ते आपण निवडायचं आणि त्या कार्डावरती तुम्ही हे करायचं. आणि त्या नोट्स मध्ये नंबर दिलेले सुद्धा आहेत त्याच्यावरती नंबर सुद्धा राईट केलेले आहेत. कळलं का? भिडे मॅडम, तुम्ही आमचं टेरोचं लेक्चर अटेंड केले का? नाही सर, ते मी तुमचं YouTube वरचं ऐकलं. हा, मग त्याच्यात 12 लेक्चर्स आहेत, एंटायर टेरो आहे त्याच्यामध्ये. मेजर अर्काना आहे, बेसिक कार्ड आहे, कळलं का, हो, ते बोर्ड कार्ड YouTube आहे. वरचं ऐकले मी. हा, मग त्याचा पूर्ण कोर्स आहे तो. हा. पूर्ण कोर्स 12 लेक्चरचा कोर्स आहे आणि 100% फ्री आहे.
हो, तो पूर्ण ऐकला सर. येस, थँक्यू. धन्यवाद. आता दुसरं कार्ड जे आहे युनिव्हर्सल लव. मुकेश भाऊ कार्ड सर काढा. मी एक विचारू का? हा बोला ना. हा नमस्ते सर. नमस्ते. सर आता युनिटी कार्ड बद्दल बोललो तर सर हो. हे जागतिक लेवलला कंट्री मध्ये जेव्हा कधी काही विसंवाद होतात किंवा जे आता जे युद्धाचं वातावरण होतं किंवा आपल्या इंडियामध्ये देखील उत्तर साईडला आसाम साईडला जे काही प्रॉब्लेम झाले तर अशा वेळेस देखील हे युनिटी सारखं कार्ड आपण वापरू शकतो ना. पण मग आपण कसं वापरणार म्हणजे आपण ती एनर्जी देऊ शकतो का कसं करायचं म्हणजे अशा वेळेस? मग आता असं आहे मॅडम की युनिटी याचा अर्थ एखादी गोष्ट विभागली असेल त्याला एकत्रित आणणे. यू गॉट इट? हो सर. एखादी गोष्ट विभागली असेल तर त्याला न विभागता एकत्र आणणे त्याला युनिटी म्हणतो. किंवा एखादी गोष्ट एकत्रित कार्य करणे हा एक भाग आहे. जॉईंट व्हेंचर ज्याला आपण म्हणतो ती युनिटी आहे. द व्हेंचर इज डिफरंट बट जॉईंट इज डिफरंट. मग युनिटी म्हणजे एकत्रितपणा येऊन तुम्ही कार्यरत व्हा असं आपण सांगू शकतो. तेव्हा हे कार्ड तुम्ही युनिटी सिम्बॉल जो आहे तो वापरू शकता. आता जर समजा डिस्टन्स मध्ये युनिटी नसेल आणि एखादी व्यक्ती परदेशामध्ये असेल तरी सुद्धा हा सिम्बॉल तुम्ही डिलिव्हर करू शकता वाया रेकी वाया एंजल्स. तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता. अशी योजना आपल्याला जिबू मध्ये दर्शवलेली आहे. कळलं? ओके. आता मी ओके, मराठी थँक्यू नोट्स सर. बनवेन तेव्हा सांगेन तुम्हाला. हा सर प्लीज त्या नोट्स हव्या होत्या सर म्हणजे नोट्स नाही मिळाल्या. कसं आहे मॅडम थँक्यू. लोक साधा मेसेज टाकायला कंजूसी करतात. नोट्स तो दूर की बात आहे. कळलं? हो नोट्स सर. पण दे. बरं युनिव्हर्सल वैश्विक ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल. आता त्या ठिकाणी हा जो सिम्बॉल आहे हा दुसरा एक सिम्बॉल आहे. मगाशी आपण जो लवचा वापरला तसाच हा एक प्रेमळच भाग आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जीवा ZIWA म्हणून त्याचा जो काही कीवर्ड आहे आणि फ्रेंच मध्ये JEE. बघा ZEE तुम्हाला GTV माहिती असेल ना. जी बरीचशी ही नावं जी आपल्या जगात आलेली आहेत ना ती बऱ्याच वेळेला इतर लोकांपासून आपल्याला मिळालेली आहेत. आणि तिचे ZEWAH जीवा असा त्याचा उच्चार सांगितलेला आहे फ्रेंच मध्ये. रंग जो आहे तो ऑरेंज म्हणजे सूर्याचा रंग आहे. आणि सेट्रिन जो भाग आहे तो सायन्स मध्ये पण सेट्रिन शिकवला जातो. तर त्या सेट्रिन मध्ये तो रंग सुद्धा असतो. तो पिवळा आणि नारंगी मिक्स असतो. त्याला सेट्रिन म्हटलेला आहे. आणि फिजिकल बॉडी जी आहे त्याची ती हार्ट वरती त्याचा वापर केला जातो किंवा त्याचा उपयोग होतो हार्ट वरती. बरेचसे सेट्रिन जे आहेत ते तुम्हाला अशा खेळातल्या गोट्या असतात ना त्याप्रमाणे तसा तयार करून मिळतात. किंवा तुम्हाला पुष्कराज जसा रत्न आहे तसं सेट्रिन सुद्धा त्याप्रमाणे सेट्रिन मिळतं बाजारामध्ये. पण सेट्रिन मध्ये एक अशी जात येते की ज्याच्यामध्ये ऑरेंज रंग पण आहे पिवळा पण आहे. अशा तऱ्हेचं सेट्रिन सुद्धा उपलब्ध आहे. त्याचा अंमल जो आहे तो हृदयावरती आहे. आणि हे हृदय जे आहे हे युनिव्हर्सल लव ज्याला आपण म्हणतो तसं प्रेम आहे. हे लव म्हणजे प्रेम आणि पण वैश्विक आहे युनिव्हर्सल. मग जागतिक याच्यावरती सुद्धा वैश्विक प्रेम निर्माण करण्याकरता जे लोक दुःखात असतात किंवा ज्यांना चिंता असते त्यांच्याकडे बरेचसे आजारपण असतात किंवा आपले जे लोक आहेत ते परदेशामध्ये असतात आपल्यापासून दूर असतात तर अशा लोकांसाठी सुद्धा तुम्ही त्याचं वैश्विक प्रेम जे आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो इंट्रान्स मध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकतो. आणि त्या त्याच्यातून मी कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो एखादी गोष्ट आपण कॉन्ट्रीब्युट करणे म्हणजे सहभागी होणे एखाद्या व्यक्तीच्या आनंदामध्ये सहभागी होणे हा सुद्धा भाग जो आहे तो तुम्हाला तिथे सापडतो. ओके ते वैश्विक प्रेम आहे. काय आलं झालं? विचारा काय प्रश्न असतील तर. आज हलदनकर मॅडमचा प्रॉब्लेम आहे माईकचा काय ते त्यांना बोलता येत नाही सर. अच्छा ओके. हे 83 नंबरचं कार्ड आहे. सर पण आपण जर समजा हा वापरला तर आपण इथं वापरला आणि परदेशात जर कोणाला आपल्याला द्यायचे असतील त्याचं अनकंडिशनल लव किंवा वगैरे तर त्यांना Okay. पण तो त्यांनी लावायला पाहिजे का?
नाही नाही, आता बघा सांगतो तुम्हाला. फार चांगला प्रश्न आहे. एक मिनिट. कसं आहे मॅडम की हल्ली मुलं परदेशामध्ये असतात हा बरोबर. आणि मुलं एकाकी असतात. तर अशा वेळेला समजा एक आई वडील समजा आहेत, नातेवाईक आहेत, तर त्या मुलाला सुख मिळू दे, सुखाची प्राप्ती होऊ दे, म्हणजे त्याच्यामध्ये अनकंडिशनल म्हणजे काय, एक तर त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं ज्यामुळे आपण म्हणतो वैश्विक प्रेम जे आहे ते वैश्विक प्रेम जे आहे म्हणजे ते युनिव्हर्सल म्हणून त्याच्यापर्यंत पोहोचणे. आता इट्स अ युनिव्हर्सल लव्ह. हा म्हणजे तुम्ही इथे जर बोलात की त्याला तो मेसेज मिळतो. आणि पूर्णपणे विश्वामध्ये अशा काही गोष्टी आहेत की खगोल आणि भूगोलामध्ये की आता आपण कम्युनिकेशन करतो किंवा टेलिकम्युनिकेशन करतो तर त्याला झटकन तिकडे रिप्लाय मिळतो. कळलं की नाही. उदाहरणार्थ आपण समजा व्हॉट्सअप कॉलिंग करतो, मग तुम्ही इंग्लंडला करा, न्यूझीलंडला करा, ऑस्ट्रेलिया करा, इन फ्यू सेकंड यू आर गोइंग टू रीच दॅट पर्सन. म्हणजे तिथे तुम्ही त्या माणसाला भेटू शकता. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्यावेळेला तिथे वैश्विक प्रेमासंदर्भात रुजवलेला आहे. दुसरा भाग असा आहे की त्याला कुठल्याही तऱ्हेची दुखापत होऊ नये त्या व्यक्तीला, आणि त्याला एनर्जी चांगली मिळावी, आणि ह्या ज्या लहरी आहेत युनिव्हर्सलच्या ह्या तिथपर्यंत पोहोचाव्या. म्हणजे पूर्णपणे सूर्याची किरणं जी आहेत ती अतिशय महत्वाची आहेत. म्हणून एक 10 मिनिटं तरी रोजचं सूर्याच्या याच्यामध्ये वाटचाल करावी किंवा चालावं प्रकाशामध्ये. त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्या, आणि सूर्य हा अतिशय महत्वाचा प्लॅनेट आहे की जो आपल्याला सगळ्या गोष्टी पुरवतो आणि डिस्ट्रीब्यूट करतो. ओके. पण म्हणजे हे आपण सिम्बॉल त्यांना पण लावायला सांगायचं का? सपोज आता माझी मुलगी आहे. येस 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 येस, तुम्ही त्याला व्हॉट्सअप करू शकता आणि सांगू शकता की ही प्रिंट जी आहे ही कट करून तू तुझ्या ह्याच्यामध्ये लाव, तर तुला ते वैश्विक किरण जे आहे त्याच्याबद्दलचं प्रेम तुझ्या जीवनामध्ये उपलब्ध होईल किंवा उपस्थित. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हा बोला सर. एक मिनिट हा सर. मला अगदी आज ना एक दशांश पण ऐकून नाही ऐकायला मिळालं. मी दोन्ही चालू ठेवले. हालसनकर मॅडम, तुम्ही माईक वर बोलताय, त्याचा रिफ्लेक्ट होतो. नाही, एक मिनिट माईक वर नाही बोलत आहे मी, ह्याच्यावरच बोलते, माईक नाही लावले. बरं ठीक आहे, बोला सर. एक मिनिट. आता जे तुम्ही सांगितलं ना सूर्यप्रकाशाचं, हो ते जरा परत एकदा सांगा ना प्लीज. कसं आहे, सूर्यप्रकाश हा जो एक पार्ट आहे तो सूर्यप्रकाशाशिवाय आपण जगू शकत नाही. जोपर्यंत सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी पोहोचत नसेल तर प्रत्येक व्यक्तीने साधारणतः 10 मिनिटं तरी रोजचा सूर्यप्रकाश घेणं आवश्यक आहे किंवा प्रकाशामध्ये जाणं. आता एखादी गोष्ट प्रकाशामध्ये येणं म्हणजे काय, तर उजेडात येणं, बरोबर आहे की नाही. तो उजेड हा कोणापासून मिळतो, तर ती पूर्व दिशा आहे. म्हणून शनी अंधाराचा कारक आहे, तो रात्री बलवान असतो आणि दिवसा जो आहे तो सूर्य बलवान असतो. म्हणून जे काही युनिव्हर्सल जे काही लव आहे किंवा युनिव्हर्सल पॉवर आहे तर ती पॉवर सूर्यप्रकाशामध्येच निर्माण झालेली आहे आणि ती वैश्विक आहे. वैश्विक आहे. आता त्याच्यावरती तुम्हाला आणखी काय हे पाहिजे सांगा मला, मी सांगतो. याला म्हणजे आज कारणाला पॅरलल अशी ती एनर्जी तुम्ही सांगितली. हा, मग ह्याला एनर्जी ही जर तुम्हाला हवी असेल, आता समजा एखादी व्यक्ती फॉरेन मध्ये आजारी आहे असं समजा, तर त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी वैश्विक हे जे आहे ते तुम्ही पास ऑन करू शकता. आणि वैश्विक शास्त्र जे आहे तर ते ज्योतिषशास्त्र सुद्धा एक वैश्विक शास्त्रच आहे की जे सूर्याच्या भोवती ऑर्बिट जे आहे त्याच्याने ग्रहाचं जे वाटचाल असते तर त्याला सुद्धा वैश्विक ज्याला म्हणतो ऑर्बिट असं आहे. युनिव्हर्सल ऑर्बिट. युनिव्हर्सल इज युनिव्हर्सल. म्हणजे आपण लांब राहणाऱ्या मुलांसाठी हे आपण देऊ शकतो आणि आपण इथून रोजच्या रोज त्याला 5 मिनिटं तरी एनर्जी देऊ शकतो. असं मॅडम की युनिव्हर्सल मध्ये तारे सुद्धा येतात. जे चंद्र हा युनिव्हर्सल मध्ये सॅटेलाइट आहे, पण सूर्य हा युनिव्हर्सलने एखादी गोष्ट निर्माण करणारा प्लॅनेट आहे की जो तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतो. जसं की पूर्वीच्या याच्यामध्ये आपण बघितलं तर अग्नी निर्माण करून नंतरच जेवण केलं जातं. म्हणजे जो पदार्थ तयार केला जातो तो सुद्धा वैश्विकच आहे, कारण अग्नीशिवाय पदार्थ निर्माण होणार नाही. आपल्या शरीरामधली असणारी ऊर्जा ही सुद्धा वैश्विकच आहे.
आपल्याला मिळणारी दृष्टी ही सुद्धा वैश्विक आहे. म्हणून विद्युन्मुख, ज्याला आपण विद्युन म्हणजे त्या ठिकाणी नेत्र हे वैश्विकच आहे. असं. थँक्यू सर. मग सर हे कार्ड पूर्वेला लावायचं की उत्तरेला लावायचं? नाही, उत्तरेला संचित उत्तरेला. उत्तरेला कार्डाची जो योजना जी ना उत्तरेलाच सांगितलेली आहे. बघा, अच्छा, परत सगळ्यांचीच म्हणजे. सांगतो मला मॅडम, तुला जे हृदय आहे ते सुद्धा उत्तरेलाच आहे. आपला डावा हात हा उत्तरेचा आहे, हृदय सुद्धा उत्तरेचा आहे. म्हणून उत्तर दिशा जर दूषित झाली असेल तर जातकाच्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे प्रश्न उपस्थित होतात. म्हणून वास्तूमध्ये सुद्धा उत्तर दिशेला अतिशय महत्व आहे. उत्तर आणि ईशान्य, ईशान्येला शीर आहे आणि हृदय जे आहे ते उत्तरेला आहे. सर बोला सर, जरा ह्याच्यात आता तुम्ही वास्तूला अनुषंगून म्हटलं म्हणून म्हणते, कारण ही सगळी कार्ड आपल्याला उत्तर दिशेला लावायची आहेत. समजा एखाद्या वास्तूमध्ये पूर्ण उत्तर दिशा जिन्याच्या अस्तित्वात मध्ये गेलेली असेल, पण ते उत्तर दिशेला भिंत आलेली आहे आणि ती आपल्याच वास्तूची आहे, तर जिन्याच्या वर ही काही उत्तरेला लावायची झाली चिन्ह, तर पण ती मेन म्हणजे मुख्य दरवाजा खाली येतो, पण घरात शिरण्याचा दरवाजा जो ईशान्येला येतो त्याच्या बाहेर जरी ही कार्ड गेली तरी चालू शकतात ना? नाही, आता उत्तर दिशा तुम्हाला नॉर्थ पोल हा निश्चित केला पाहिजे. जिथे तुम्ही जाल तिथे नॉर्थ पोल तुम्हाला वेगळा वेगळा मिळेल. वेगळा म्हणजे काय, जसा असेल तसा, कळलं का? मग तुम्ही याच्यावरती गेला तसं ध्रुव तारा हा उत्तरेला आहे, त्याचं उत्तर दिशेचं खरं नाव जे आहे ते ध्रुव आहे, कळलं का? ध्रुव. मग ध्रुव तारा हा जगातून कुठल्याही अँगल मध्ये तुम्हाला संध्याकाळी आढळतो, त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे होत नाही, म्हणून त्याच्यावरती उत्तर दिशा ठरवली गेलेली आहे. मग तुमचा जो प्रश्न आहे वास्तू संदर्भात, तो जर दोष काढायचा असेल किंवा तुमच्या चिंता निवारण करायचे असेल तर त्यावेळेला सुद्धा हे प्रेमाचं प्रतीक, वैश्विक प्रेमाचं प्रतीक हे कार्ड वापरू शकता. ओके 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 सर, थँक्यू. बर, आता मुकेश भाऊ 84 नंबरचा कार्ड लावा. हे कार्ड जे आहे ज्याला आपण म्हणतो अनलिमिटेड एव्हिडन्स, विपुलता. कुबल मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही सर, सांगा ना. अनलिमिटेड अबंडन्स, अनलिमिटेड अबंडन्स. एव्हिडन्स म्हणजे विपुलता ना? विपुलता, अमर्याद विपुलता असं म्हणजे. बर, आता अमर्याद विपुलता म्हणजे काय, तर पहिला हे ठरवा की तुम्हाला अमर्याद विपुलता म्हणजे काय असतं. तर अनलिमिटेड ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची मर्यादा नसणे. अबंडन्स म्हणजे विपुलता जी आहे ती जातकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट शुभ, विपुल, उपलब्धता म्हणजे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो कधीही कमी न पडणारी, कंटेन. इज इट मॅडम, कंटेन द राईट वर्ड? हो, बरोबर आहे ना. म्हणजे काय म्हणजे कमी न पडणारी अशी लिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्याद विपुलता, म्हणजे ते कधीही काहीही कमी पडणार नाही अशा अर्थाने. म्हणजे द पर्सन इज द कंटेन म्हणजे परिपूर्ण असणे असा जो भाग आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची कमतरता नसणे, म्हणजे कमतरता येणार नाही. आणि त्याचा जो काही इंग्लिश वर्ड मध्ये जो आहे कीवर्ड जो आहे तो लाहिका, LAHIKA, लाहिका. बघा कार्डाच्या वरती लिहिलेलं आहे 84 नंबरच्या खाली, लाहिका. त्याचा कलर जो आहे तो ब्राऊन कलर आहे. ब्राऊन म्हणजे कॉफी कलर येतो, तो ब्राऊन कलर आहे. तर कॉफी ब्राऊन असते ना, ब्राउनी केक असतो ना. हा कुबल मॅडम, ब्राउनी केक असतो ना? हो ना, हो. मग ब्राऊन कलर आहे तो त्याचा, कॉफी कलर. आणि अंबर त्याचं जेमस्टोन आहे. आणि त्याच्यावरती हिप जे आहे तो मागील भाग, पार्श्वभाग जिथे धनुराशीचा अंमल आहे अशा ठिकाणी ह्याचा हिप वरती अंमल म्हणून सुचवलेला आहे. आता हे कार्ड ज्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे, जर समजा एखाद्या गोष्टीमध्ये काही कमतरता असेल तर त्या कमतरतेला परिपूर्ण करण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी हे कार्ड वापरायचं असतं. मग अशा वेळेला तुम्हाला ह्या कार्डाच्या चिन्हावरून मुकेश भाऊ कार्ड काढाल का?
या कार्डाच्या चिन्हावरून तुम्ही एखादी गोष्ट जी आहे ती अमर्याद, ज्याला आपण म्हणतो अमर्याद, ज्याला कुठली मर्यादा नसेल आणि अशी गोष्ट जर भरभराटीकडे जाणारी असेल किंवा त्याला परिपूर्ण करणारी असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे जे कार्ड आहे त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय की एखादा जातक जर समजा अपूर्ण असेल किंवा त्याची जी काही चिंता असेल, त्याची भरभराट होत नसेल, तरी सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी हे कार्ड वापरून त्याची पूर्तता करावी लागेल. कळलं? म्हणजे एखाद्या जातकाला मनासारखा जॉब मिळत नसेल आणि तो खूप प्रयत्नात असेल, एखादा CA ची परीक्षा देतोय पण पास होत नाहीये, जवळ जाऊन म्हणजे काहीतरी त्याच्या अडचणी आहेत तिथे, तर अशा वेळेस हे कार्ड वापरून तो आपल्या इच्छित कार्यापर्यंत पोहोचू शकेल किंवा त्याच्यात त्याला यश मिळेल. आता कसं असतं मॅडम, आपण जे म्हणजे आपण व्यक्ती ज्याला आपण म्हणतो पुरुष किंवा स्त्री, तर त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की प्राणी जो असतो ना, तो प्राण्यासाठी सगळ्या काही सोयी करून ठेवलेल्या आहे परमेश्वराने आहे. आणि पुरुष किंवा स्त्री हा जो मनुष्य प्राणी आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता आहे, त्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात. आता हे हवंय ते हवंय, तर त्या ठिकाणी प्राण्यांमध्ये ते प्राणी आपापल्या परीने सत्ता गाजवत असतात आणि ती अल्पकाळ असते. पण मनुष्य प्राण्यांची सत्ता जी आहे ती विराट पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की भरपूर पाहिजे. तर जर एखादी गोष्ट विपुल असायला हवी, म्हणजे तुम्हाला उपलब्ध करायला पाहिजे किंवा विपुलतेकडे जायचं असेल, तर तुम्हाला हा सिम्बॉल जो आहे हा स्पेशल सिम्बॉल असा आहे की ज्याच्यातून तुम्ही जर समजा तिथे प्रगती होत नसेल, काही कमतरता होत असेल, मग ती आर्थिक असो, सामाजिक असो, ज्याच्यामध्ये मटेरियल लाईफ असतं, त्या मटेरियल लाईफ मध्ये जर काही कमतरता असेल तरी सुद्धा त्याच्यातून तुम्ही ते चांगल्यापैकी मिळवू शकता, असं त्या सिम्बॉल वरती सुचवलेलं आहे. भागवत मॅडम बोला. तर माझा एक क्लायंट आहे, तर त्याचं दर महिन्याचं जे टार्गेट असतं ते पूर्ण होता जस्ट राहतं आणि ते होत नाही पूर्ण, आणि हे कायमच त्याचा असा प्रॉब्लेम असतो. तर त्याला हे सुचवता येईल का कार्ड? LIC एजंट आहे का? नाही, LIC एजंट नाही, तो मार्केटिंगचा हे आहे. ते कंपनीत नोकरीला आहे तो चांगल्या ह्याच्यावरती, पण असं असं त्याचं आहे प्रॉब्लेम. तर त्याला हे कार्ड लावायला सांगा, हरकत नाही. कुठल्याही तऱ्हेचा प्रश्न असेल, आता भाग काय माहितीये का, आमचा एजंट, मी हसायला का आलं मला, आमचा पण एक एजंट तो मला 50 वेळा फोन करून सांगतो की पेन्शन प्लान लेलो, पेन्शन प्लान लेलो. अरे मी म्हटलं पेन्शन प्लान कुठे घेणार, आणि आता मला पेन्शनची काय आवश्यकता नाहीये. पण अशा वेळेला जे लोक झुंज देत असतात, तर त्यावेळेला त्यांना हे कार्ड तुम्ही वापरायला देऊ शकता. त्यांच्यामध्ये सॉरी, कोणतंही टार्गेट बेस जे असेल तर कोणालाही आपण देऊ शकतो, कारण पोस्टाच्या पण इन्शुरन्सच्या वगैरे पेन्शनच्या खूप योजना असतात. कोणी पोस्टासाठी जरी काम करत असेल किंवा कोणी LIC एजंट असेल किंवा काय, तर कोणालाही हे आपण देऊ शकतो कार्ड. येस येस, ते DMRT पर्यंत जातील. जिथे कमतरता आहे, जिथे कमतरता आहे तिथे विपुलता तयार करणे. जी गोष्ट तुमच्यापाशी नाही ती गोष्ट तुम्हाला प्राप्त व्हायची असेल, मिळवायची असेल, तर अशा वेळेला ह्या कार्डाचा उपयोग करून निश्चित त्याच्यावरती चांगल्यापैकी यश मिळवू शकता आणि त्याला अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद पण मिळेल, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग त्यावरती तुम्हाला एकतर जे एंजल्स आहेत, आता मी एंजल्सचा कार्ड सुरू करीन, तर त्यावेळेला एंजल्स आहे, एंजल्स अंबर जे मटेरियल आहे क्रिस्टलचं, त्याच्यामध्ये एंजल्स मिळतं. ते जरी जवळ बाळगलं तरी सुद्धा त्याच्यातून तुम्हाला कमतरता येणार नाही. सर, मग हे LIC लोकांना मार्च मध्ये जायला पाहिजे, त्यांचे फोन येत असतात ते सारखे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी. मी तर LIC वाला कोण भेटला तर सांगतो, जर मला योगक्षम वाहमायमचा अर्थ सांगितला तर तुला पॉलिसी द्या. कळलं का? ओके, थँक्यू सर. योगक्षम वाहमायम हे पूर्ण सांग मला, त्याच्यानंतर बघतो काय आहे ते. ठीक आहे, हरकत नाही. बरं, आता पुढची कार्ड होणार नाहीत, कारण का की माझी बॅटरी पण समाप्त झाली. पुढची 4 कार्ड शेवटला राहिलेली आहेत, ती आपण घेणार आहोत.
तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर ते विचारा आणि त्याच्यावरती आपण त्याचं निवेदन करू. त्याच्यामध्ये आता कुबल मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे का त्याच्यात, का तुम्ही नाही समारोप सर, करणार आजचे आहात? नाही, आता बोला, सर. हळदणकर मॅडमला सांगू दे ना. आज म्हणजे पुष्कळ छान, म्हणजे तुम्ही पण सांगितलं, सगळ्यांनी विचारलं आणि आता सगळे फॅमिलियर झाले या कार्डांसोबत, त्याच्यामुळं तर सगळ्यांना हे छान शेवटचं कळतंय. कार्ड जरा लावता का एक परत एकदा? कुठलं कार्ड? शेवटचं जे होतं ते. आता युनिव्हर्सल हा एव्हिडन्स. हा एक हा लावा, बघा. हा, हे लावलं ना त्यांनी, त्यांना अनलिमिटेड. हवंय, त्यांना. हा, अमर्याद अनलिमिटेड आहे ना ते कार्ड? हो हो, लावलंय सर, लावलंय अनलिमिटेड. लावलं. सर, हे हा, स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो ना, आता अनलिमिटेड विपुलता, अबंडन्स? विपुलता म्हणजे प्रगती आहे. कसं आहे, तुम्हाला कुठली गोष्ट कमी न पडणे. ऍक्च्युली कुबल मॅडम, व्हॉट्स ऍक्च्युअली मिनिंग ऑफ विपुलता? म्हणजे Abundance म्हणजे काय? ह्यूज आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीला विदाऊट बाउंड्री, म्हणजे तुम्हाला जेवढं हवंय तेवढं. आता एखाद्याला सक्सेस आहेच ऑलरेडी, पण समजा त्याचा बिझनेस काय असेल ना, टर्नओव्हर समजा एखाद्याचा 5 करोड आहे, त्याला अजून हवाय, म्हणजे अनलिमिटेड अबंडन्स, म्हणजे त्याला मर्यादा नको, विदाऊट मर्यादा असं. म्हणजे ह्यूज मध्ये काही पण, म्हणजे कुठल्याही बाबतीत, मग ते म्हणजे काही तर असो, तुमची चालेल हेल्थ काढलं असू तरी दे, आता. काही, हा, म्हणजे पैशाच्या बाबतीत असू दे, कशाच्या पण, पण म्हणजे ज्याला लिमिट नाही, असं बाउंड्री नाहीये, अशा अर्थाने. आता दुसरा भाग असा आहे की अनलिमिटेड, ज्याला मर्यादा नसणे, म्हणजे त्याला मर्यादा नाही. मर्यादा पुरुषोत्तम परवा होत, कळलं काय? आता त्या ठिकाणी जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून एखादी गोष्ट अमर्याद प्राप्त होणे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीच्या ह्याच्यातून त्या गोष्टीच्या ह्याच्यातून तुम्हाला त्याचा लाभ मिळवणे हा तुम्ही सांगू शकता. कळलं? थँक्यू सर. थँक्यू. हळदणकर मॅडम बाहेर पडल्या का? नेट गेलं त्यांचं. ठीक आहे. सर मी विचारू का? हा, बोला. सर, आपण एखादं कुठलंही यातलं कार्ड वापरल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला चार्ज करणं गरज असते का? म्हणजे ती काय प्रोसिजर आपल्याला करावी लागते? चार्जिंग, तुम्ही कार्ड विकत घेणार असाल तर चार्जिंग करा. ते चार्जिंगची प्रोसिजर मी तुम्हाला शिकवेन. तुमच्याकडे कार्डच नाही तर मग तुम्ही कसं करणार? राहुल मॅडम, बोला. हरे कृष्ण सर, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. सर, मला विचारायचं होतं की ते आता कार्डांची प्रत्येकाची वेगवेगळी जी नावं आहेत, तर आपण जर एकीच्या वेळेस नाव घेऊन 3 वेळा रिपीट करतो ते, तर तसं पण ह्याच्यात पण सेम रूल आहे की सिम्बॉल काढून 3 वेळा ते रिपीट करायचंय? नाही, सिम्बॉल काढून 2 पार्ट आहेत. जर समजा तुम्ही आंतरिक त्या सिम्बॉलचं नाम हे केलं उच्चार, तरी सुद्धा तो चालू शकेल. म्हणजे 3 वेळाच करायला हवं असं काही नाही. अनलिमिटेड तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि तो आपण जसा मंत्र म्हणतो तशा तऱ्हेचा कार्डाचा जो सिम्बॉल आहे, त्याचं जे नाव आहे ते तुम्ही जेव्हा एखादी डिलिव्हरी करणार असाल, एखाद्या व्यक्तीला डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो हिलिंग देणार असाल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अनलिमिटेड त्याचा वापर करू शकता. नॉट ओनली फॉर 3 टाइम्स, नंबर ऑफ टाइम. कळलं? ओके सर, ओके. हा हा हा. सर, मला एक विचारायचं आहे. हा, बोला. आता आपण एखाद्याला कार्ड दिलं आणि त्याचं ते काम झालं, मग ते कार्ड त्यांना काय करायला सांगायचं? म्हणजे आता समजा व्यक्तीला कार्डाचा उपयोग म्हणजे ते त्याचे जो काही प्रश्न होता त्याचा प्रश्न पूर्ण झाला, त्याला त्याप्रमाणे फळ मिळालं. मी उत्तर देतो. बोला सर. गरज सरो आणि वैद्य मरो, हा, ही म्हण आहे ना आपल्याकडे. हा. कळलं? तर तसं न करता तुम्हाला दरवेळेला ती 88 कार्ड लावायची आहेत का अख्ख्या घरामध्ये? तसं नाही. जर रिक्वायरमेंट जी असेल तर त्यावेळेला त्याचा कार्डाचा वापर करून, जर आपली पूर्तता झाली त्यानंतर ते कार्ड उचलून त्याला योग्य ठिकाणी ठेवणे, परत पुन्हा त्याचा वापर करणे हरकत नाही. अच्छा. नाही, पुन्हा तेच प्रश्न निर्माण होतील असं नाही ना? मग त्यासाठी नाही, असं काही प्रश्न हे बघा, असं आहे मॅडम,
माने मॅडम की आयुष्यात प्रश्नाशिवाय आयुष्यच नाहीये. सर म्हणून मी त्याला एक गोष्ट सांगा. आता बोला. समजा एखाद्याचा विवाह होत नसेल आणि आपण त्याला ते विवाह व्हावा काही अडचणी नाहीत आणि विवाह त्याचा झाला आणि आता व्यवस्थित झाला, मग तर मग ते विवाह दिलेल्या मग त्याने ते काय करायचं? दुसरा विवाहासाठी काही करायचं नाही. ते कार्ड दुसऱ्याला द्यायचं. हा? पण फाडून बिडून टाकायचं नाही. नाही नाही सिम्बॉल मग वाहत्या पाण्यात वगैरे सोडलं तर चालेल का असं विचारते. सिम्बॉल हा डिवाइन आहे, त्याच्यामध्ये त्याचा चुकीचा वापर करू नये. वाहत्या पाण्यात वगैरे सोडलं तर चालेल का? चालेल हा? विसर्जन करणे. हा विसर्जन करणे तेच. सर मला हा प्रश्न चालेल. विचारणार होते मी आता, तो माने मॅडमने विचारला, मलाही उत्तर मिळालं सर. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. चव्हाण मॅडम. हो सर बोला. बोला ना, तुम्ही काय विचार मांडा, काय तुमचे. काय नाही, 7 कार्ड खूप छान. पहिलं कार्ड जे आहे ते संक्रमण करणं, ॲक्वामरीन क्रिस्टल आहे त्याचं. नंतर आता हळदणकर मॅडम सांगतीलच, खूप मॅडम सांगतील. नाही मॅडम नाही आहेत, पण अतिशय सुंदर झालं लेक्चर. खूप छान, खूप माहिती मिळाली आणि खूप म्हणजे डिवाइन सायन्स आहे. आणि हे सिम्बॉल म्हणजे घरामध्ये लावायला वगैरे पण छान आहे. आणि तुम्ही जे सांगता छान पद्धतीने, एवढं डिटेलिंग मध्ये ते आणि मराठीमध्ये ते पण, तर एकदम छान आहे सर. तर धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो सर. बोला. आल्या तुम्ही मॅडम? मी आहे पहिल्यापासून सर, आणि आज 2 मोबाईल आणि हे दोन्ही करून बसले, पण तरी पण माझी चांगली पद्धती होतीये. बोला. थोडं सगळ्या कार्डांना मी थोडं टच केलेलं आहे. बोला. पहिलं आता मॅडमने संक्रमणापासून सुरुवात केली. खूप चांगल्या पद्धतीने हे संक्रमण आपल्याला सांगितलं तुम्ही, कारण समुद्रातून म्हणजे अगदी त्याला मरीन ह्या शब्दाशी संलग्न असं अशी सुद्धा सोय ह्या कार्डाने केलेली आहे. तुम्हाला एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात संक्रमण करायचंय किंवा एखाद्या माणसाला नवीन व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे, अशा वेळेस सुद्धा ही कार्ड म्हणजे हे संक्रमण हे कार्ड आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि पेशीय रचना हे एक अगदी महत्वाचं सांगितले की पेशी या शरीरातल्या नित्य नवीन तयार पण होत असतात आणि त्यांचं डॅमेज सुद्धा तितक्याच पद्धतीने होत असतं. तेव्हा ज्यांना ही समस्या भेडसावत असेल त्यांच्यासाठी ट्रान्झॅक्शन हे कार्ड खरोखर फिजिकली सुद्धा उपयोगी पडेल. आणि सगळी कार्ड तुम्ही अशी सांगितली की त्याचा फ्लेक्झिबल पण चांगल्या पद्धतीने कसा आपण उपयोग करावा तसा त्याचा उपयोग केला पाहिजे. जसं आता शेवटी त्या आज बऱ्याचशा सूचना पुढच्या वेळी ज्या यायला पाहिजे होत्या त्या विद्यार्थ्यांनी विचारून घेतल्या की कार्ड वापरून झालं, कारण आता तुम्ही म्हणाल 88च्या 88 आपण डिस्प्ले करू शकत नाही. ही प्रत्येकाच्या मनामध्ये शंका ठुसठुसत होती की इथे ऐकलं की असं वाटतं अरे हे आपण वापरूनच बघायला पाहिजे, हे आपल्यासाठी योग्य आहे असं प्रत्येकाच्या मनात निर्माण होतं. जसं मला कुबल मॅडम म्हणाले, त्या मॅडमनी खूप रांगोळ्या काढल्यात त्याच्या, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की हे चिन्ह आपल्या जीवनामध्ये उपयुक्त असं आहे. तर त्यामुळे आपल्या वापरून झाल्यानंतर त्याला सन्मानपूर्वक काढून ठेवणं आणि पुन्हा वापरताना सन्मानपूर्वक आणि आपुलकीनं तितक्याच जिव्हाळ्यानं त्याचा वापर करणं विश्वासानं. तर ही गोष्ट आपण या कार्डामधून शिकलो. त्याच्यानंतर ट्रस्ट हे कार्ड पण तसंच आहे की विश्वासाने तुम्ही वापरा. एखाद्याने काढलं ते कार्ड तर आपलं काम पूर्णत्वास जाणारच आहे हा विश्वास ठेवायचा आणि म्हणून हे कार्ड वापरायचं आहे. विवाहासाठी वगैरे आलं तर आपल्याला अगदी म्हणजे खूप मोठा प्रश्न असतो की आपल्या मनात असं वाटतं की अरे या माणसाला मी हो म्हणते पण हा माणूस मला निभावेल ना. तर प्रत्येकाला ह्या गोष्टी भेडसावत आहेत. तर याच्यासाठी तुम्ही ही कार्ड वापरा, म्हणजे दैवी शक्ती आपल्या सोबत आहे आणि ती आपल्याला दगा देणार नाही ही एक प्रकारची खात्री आपण ह्या कार्डातून मिळवत असतो.
तर हा खूप चांगला एक हे आहे. त्यानंतर 1 ते 88 कार्डामध्ये तुम्ही सांगितलं की कार्डाचा नंबर सांगून सुद्धा तुम्हाला लोकांना ओपिनियन देता येईल. हा त्यातला खूपच चांगला सुटकेचा मार्ग किंवा कार्ड निश्चितपणे वापरा म्हणून मिळालेला सिग्नलच आहे. त्यानंतर मला रेको हे कार्ड जे सर आपण शिकवलं की निखळ प्रेम, कोणतीही आसक्ती न ठेवता, मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता, मनामनातले गैरसमज दूर व्हावेत आणि मनामनातल्या तारा जुळाव्यात या दृष्टीनं हे कार्ड वापर, हे अगदी प्रत्येकाची घरातली गरज आहे. कुठे मुलांचं पालकांचं पटत नाही, कधी सासू सुनेचं पटत नाही, कधी नवरा बायको, म्हणजे नात्यांमध्ये निर्माण होणारा गुंता हा तुम्ही ह्या कार्डामधून काढू शकता आणि छोटं सरळ असं कार्ड वापरून तुम्ही तुमच्या समस्या दैनंदिन जीवनातल्या मिटवू शकता. असं हे सुंदर कार्ड आणि ओपल नावाचं हे तुम्ही सांगितलं. अगदी त्या भागवत मॅडमनी सांगितलं तसं स्टेजवर लावा, लग्नाच्या वेळेला स्टेजवर लावा. ही पण अगदी गोष्ट चांगली आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की हार्ट मध्ये लावलेलं असतं, म्हणजे हृदय जुळण्याच्या दृष्टीने होणारी प्रक्रिया. तर हे खूप चांगला एक मार्ग आहे की लग्न करतानाच आपण एकमेकांसाठीच आहोत ही जेव्हा भावना एकमेकांच्या मनामध्ये रुजते तेव्हा माणसं चांगल्या पद्धतीने एकमेकाशी नांदू शकतात. हा खूप चांगला भाग आहे. तसंच त्याच्या पुढे जो सांगितलं टॅटिनो, ते सुद्धा खूप चांगलं कार्ड आहे की नातेवाईकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे बदकांची जोडी तुम्ही जशी वरती सांगितलं तसं बदकांचं, म्हणजे तुम्ही एका ह्याचा उल्लेख केलात, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, रेचल गडकरांनी त्याच्यावर एक सुंदर नाटक लिहिलेलं होतं. तेव्हा मी शिक्षिका होते, मी मुलींचं नाटक ते बाल रंगभूमीवर सादर केलं होतं. म्हणजे जेव्हा ही अशी भावना मुलांमध्ये तेव्हा एखादं लंगडं मूल सुद्धा किंवा कुरूप दिसणारं मूल सुद्धा त्याच्यामध्ये सामावून घेतलं जातं. आणि सर माझा आवाज येतोय? येतोय. आणि सगळ्यांमध्ये ऐक्य निर्माण होऊन सामुदायिक ऐक्याची भावना निर्माण होते. हे खूप चांगलं आहे. हळदरकर मॅडम तुमचा एक डिव्हाइस बंद करा, डबल आवाज येतोय. हो केला, आता इथे आल्यावर केला मॅडम. बोला. ओके. हा, वैश्विक प्रेमासाठी युनिव्हर्सल लव्ह हा जो कार्ड दिलं, ही आजची प्रत्येकाची गरज आहे. प्रत्येकाचं एखाद दुसरं मूल किंवा आपला पार्टनर किंवा कोणी ना कोणी जिव्हाळ्याचं माणूस आहे आपल्यापासून दूर राहतं, तर त्यांना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा मला काहीतरी करायचंय ही जी भावना त्यांच्यापासून दूर असणाऱ्यांमध्ये वसत असते, तर त्याच्यासाठी अगदी उपयुक्त असं हे युनिव्हर्सल लव्ह हे कार्ड सरांनी आज सांगितलं, जीवा नावाचं, तर ते पण खूप चांगलं आहे. आणि शेवटचं अमर्याद विपुलता, तुम्ही सांगत असताना माझ्या डोक्यात सारखं येत होतं सर की बऱ्याच वेळा आपल्याकडे बरीचशी पाहुणे येतात किंवा एखादा चांगला कार्यक्रमाचा घाट घातलेला असतो आणि आयत्या वेळेला बरीचशी माणसं उपस्थित राहतात आणि मग आपल्याला असं वाटतं, अरे मी हा घरातल्या घरात कार्यक्रम अरेंज केलाय पण खूप माणसांची उपस्थिती झाली, माझी फजिती तर नाही होणार. हे काम कार्ड अन्नधान्य आहे आपल्याकडे, जो काही स्वयंपाकाचा साठा आहे, मुखी अन्नपूर्णेचं काम हे याच्यातून साध्य व्हावं, हे याच्यासाठी सुद्धा हे कार्ड उपयुक्त ठरेल असं वाटतं. तर सर सगळी कार्ड आम्हाला खूप चांगली माहिती देऊन गेली, यासाठी धन्यवाद देते आणि माझं बोलणं थांबवते. सॉरी सर. सर नमस्कार. नमस्ते. हॅलो सर. सर जोपर्यंत आजचा प्रवास झालाय, थँक्स फॉर यू, कारण मी मागे एकदा बोललो होतो की तुम्ही
अँजल आणि हे जिबूचं बघा तुम्ही केलं. थँक्स फॉर यू सर. आणि वेळात वेळ काढून ह्या अवस्थेमध्ये यायला मिळतंय आम्हाला, तुमचा आशीर्वाद तो आहेच. सर एक रिक्वेस्ट आहे की भावाचं आता नेक्स्ट आपल्याला संपेल हे ना जिबूचं, नेक्स्ट फ्रायडेला 26 तारखेला. हॅलो. हा हा बोला बोला. हा. तर एक रिक्वेस्ट, वेटिंग फॉर यू. तुमचं डिसिजन आम्हाला महत्वाचं आहे की यावरच तर 3 तारखेला रेस्ट घ्या आणि 4 म्हणजे पुढच्या फ्रायडे पासून अँजल घ्या. म्हणजे आम्ही तसे उत्सुकतेने वाट बघतो. ठीक आहे. एक आवाज 3 तारखेला रेस्ट घ्या सर. मला मी कल्पना आहे की तुम्ही बिझी शेड्यूल आहे तुमचं आणि तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय लॉंग, आमचं सुद्धा आयुष्यातले काही क्षण तुम्हाला मिळो ही मी प्रार्थना करतो सर. घेऊ. ओके, थँक्यू सर. थँक्यू. कसं आहे हळदणकर मॅडम, आता मरीन हा शब्द जो आला ना, मी तुम्हाला सांगतो की ब्रिटिशांनी जेव्हा मरीन ड्राईव्ह बांधलं तर तो राणीचा एक इच्छा होती की क्वीन्स रोड, क्वीन्स नेकलेस आहे तो मरीन ड्राईव्हचा, तो 1932 साली तो सुरू केला बांधायला, 1932. माझ्या लहानपणी आम्ही एअर इंडिया बिल्डिंग नव्हती, तर त्याला मरीन ड्राईव्ह पासून त्यांनी जो सुरू केला तो 1932 ला, पण त्याची जी कामाचं जे काही हे सुरू झालं म्हणजे वाहतूक सुरू झाली ती 1944 साली. तेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता, म्हणून त्याला मरीन ड्राईव्ह. आणि जिथे आता महर्षी कर्वे रोड जो आहे तर त्या महर्षी कर्वे रोडचं नाव पूर्वी होतं किंग्ज रोड, आणि आपला हा जो मरीन ड्राईव्ह आहे त्याचे क्वीन्स रोड आहे. म्हणजे इतिहासामध्ये त्याची माहिती अशी आहे, किंग आणि क्वीन. तर महर्षी कर्वे रोड जिथे इन्कम टॅक्स ऑफिस आहे, चर्चगेट स्टेशन आहे, चर्चगेट स्टेशनचा 4 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तो महर्षी कर्वे रोड आहे. त्याचं किंग्ज रोड होता आणि ह्या बाजूला क्वीन्स रोड. तर तो क्वीन्स रोड जो आहे तो जो कॉलेज जे आहे आपलं ह्याचं चौपाटीचं विल्सन तिथपर्यंत तो क्वीन्स रोड होता. मग त्याच्यानंतर आता ते नाव बदली झाली, सगळी वेगवेगळ्या तऱ्हेची नावं झाली. आणि जे हार्टचं चित्र जे आहे, तर तुम्ही कधी स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायला गेलात तर त्याच्यावरती तो सिम्बॉल तिथे कॉफीने तयार केला जातो आणि तो नंतर तुम्हाला दिला जातो. त्याच्यातलं जे आंतरिक प्रेम आहे तर ते प्रेम कॉफीशी मिळावं, संलग्न व्हावं, म्हणून त्याचा विचार जो आहे तो त्या स्टारबक्स मध्ये काढलेला आहे. म्हणजे स्टारबक्स मध्ये तुम्ही कॉफी प्यालात तर तुम्हाला तशा तऱ्हेचं चिन्ह असणारी कॉफी ही क्रिएट केली जाते आणि ती दुधावरती केली जाते. एनिवे, थँक्यू. आता कुबल मॅडम, युअर ओपिनियन. ठीक आहे. आता हळदणकर मॅडमने छानच डिटेल, त्यांचं एवढं नेट ठीक नव्हतं तरी पण खूप डिटेल मध्ये दिलाच आहे अभिप्राय. सर तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार, मुकेश भाऊ तुम्हाला नमस्कार, आणि हळदणकर मॅडम तुम्हाला तर साष्टांग नमस्कार. कारण तुम्ही म्हणजे नेट नसताना पण पुष्कळ छान प्रयत्न करून सगळं अगदी सरांनी जसं सांगितलं तसा उल्लेख केला. नेहमीप्रमाणेच मी अगदी शॉर्ट मध्ये कोणाचं काही राहिलं असेल क्रिस्टल वगैरे काही पार्ट तर मी तो उल्लेख करते. सर आपण आज 78 नंबरचं पहिलं कार्ड ट्रान्झिशन, संक्रमण अशा अर्थाचं, आणि सोकाना हे त्याचं जिबू ट्रान्सलेशन. त्याचा कलर आहे ग्रीन, त्याचं क्रिस्टल आहे ॲक्वामरीन, आणि सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीय रचना हा त्याचा म्हणजे बॉडी पार्ट किंवा आपल्या शरीरावरच्या भागावर अंमल आहे. मग 79 नंबरचा आहे ट्रस्ट, विश्वास असा त्याचा अर्थ. तमन आहे जिबू ट्रान्सलेशन, त्याचा पण कलर ग्रीनच आहे. एम्बर हे क्रिस्टल आहे, आणि लॅरिंग्स म्हणजे कंठ किंवा आपलं म्हणजे स्वर यंत्र असं म्हटलं तरी चालेल, त्याच्यावर त्याचा अंमल आहे. मग 80 नंबरचं कार्ड आहे, हे पहिलं ट्रस्ट होतं, नंतरचं ट्रूथ आहे म्हणजे सत्य. हमानी असं जिबू कीवर्ड झालं. ब्ल्यू त्याचा कलर आहे. हेमॅटाईट HEMATIT हे त्याचं क्रिस्टल झालं. आणि फोरहेड म्हणजे आपलं कपाळ किंवा थर्ड आहे आपण म्हणू, त्याचं अंमल. आणि मग 81 नंबरचं आहे अनकंडिशनल लव्ह, निखळ प्रेम. रेको हे त्याचं जिबू कीवर्ड, आणि त्याचा कलर ओपेलेसंट म्हटलं, पण तुम्ही तिथं शुक्र ग्रहाचा अंमल केला तर मला असं वाटतं की पिंक कलर पण आपण ह्या कार्डला म्हणजे वापरू शकतो. जसे आपण सांगतो ना हे कपडे वापरा, म्हणजे समजा कोणी क्रिस्टल नाही तर पिंक पण कलर चालेल.
ओपेलेसंट म्हटल्यावर तर ते क्रीम कलर पण समजा साधारण चालेल. आणि डायमंड त्याचं तुम्ही हे सांगितलं हिरा म्हणजे रत्न, आणि त्याची फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे पूर्णच आपलं शारीरिक शक्ती असं म्हटलं तरी हो. चालेल. हा, हो. आणि 82 नंबरला आपण युनिटी नावाचं कार्ड वाचलं, ऐक्य असं त्याचं मराठीतलं म्हणजे भाषांतर. आणि टटॅनो, टीए एनो टटॅनो. असं त्याचं जिबू, हा जिबू, TTNO. हा जिबू ते कीवर्ड झालं. व्हाईट कलर आहे. क्लिअर कॉर्ड्स हे त्याचं काय म्हणायचं, क्रिस्टल. क्रिस्टल किंवा रत्न. आणि लोअर बॅक म्हणजे पाठीच्या खालची बाजू येईल त्याच्यावर अंमल आहे. आणि 83 नंबरचं युनिव्हर्सल लव्ह, वैश्विक प्रेम, जीवा हे त्याचं जिबू कीवर्ड झालं. ऑरेंज कलर, मग तुम्ही तिथे सनचा पण म्हणजे उल्लेख केला, सूर्याची एनर्जी असा पण. वैश्विक. सिट्रीन, हा वैश्विक एनर्जी. आणि सिट्रीन त्याचं ते क्रिस्टल आहे. हार्ट म्हणजे आपल्या हृदयावर त्याचा अंमल आहे. आणि त्याच्यानंतरचं आजचं शेवटचं कार्ड 84 नंबरचं अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्याद विपुलता. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खूप असं अबंडन्स म्हणजे जास्त प्रमाणात हवी आहे, की त्याला मर्यादा नको, म्हणजे अमर्यादित पाहिजे असं. त्याच्यासाठी लाहिका हे त्याचं जिबू कीवर्ड झालं. ब्राऊन कलर, ब्राऊन म्हणजे कॉफी सारखा तुम्ही कलर म्हणालात. अँबर क्रिस्टल झालं. आणि हिप्स वर त्याचा अंमल आहे. तर असे आपण आज 78 to 84 कार्ड वाचले. पण आता आपले 4च कार्ड राहिले, त्यामुळे मला असं थोडस हे. तर म्हणून मी आपले कोण रमेश शिंदे सर त्यांच्या ह्याला खूप मी पण सपोर्ट करते, दुजोरा देते. तुम्ही घ्यालच, तुमच्या सवडीने घ्या. पण ह्याच्यानंतर तुम्ही प्लीज प्लीज सगळ्यांच्या वतीने सर मी तुम्हाला ठीक आहे. विनंती करते की एंजल कार्ड सुरू करावे. म्हणजे आम्हाला हे आणि ते म्हणजे ते एकदम काय म्हणायचं असं जास्त प्रभावशाली ठरेल आमच्यासाठी, म्हणजे जर गॅप नाही पडला तर. आणि सर थँक्यू सगळ्यांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू. Hats off to you and your divine नमस्कार. soul. नमस्कार. Thank you. नमस्कार. Thank you. बरं, मुकेश भाऊ Thank you, तुमचा sir. क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे. हरकत नाही. बरं, आणखी काही कोणाला काही प्रश्न, प्रतिप्रश्न काय आहेत का? सर नमस्कार. नमस्ते, बोला. सर प्रतिप्रश्न नाही, पण आम्ही नीलम हळदणकर मॅडम आणि कुबल मॅडम यांचं जे हे देतात ना ते त्याची पूर्ण वाट बघत असतो. बाय मिस्टेक आमचं कधी कधी माझं तर जातं नेटचा प्रॉब्लेम असला तर, पण त्या दोघी इतकं परफेक्ट सांगतात ना की कसं काय करायचंय. आणि हळदणकर मॅडम तर अतिशय सुंदर आहे त्यांचं. एक प्रकारे सारांशच ते तुमच्या व्याख्यानाचा देतात. म्हणजे शॉर्ट मध्ये पण अतिशय उपयुक्त असं त्यांचं ते हे दिलं असतं, उपयोगिता ते सांगत असतात. मला एक म्हणायचं, आता कुबल मॅडम म्हणाल्या ना एंजल्स तुम्ही घ्या. सर खरंच ते जर म्हणजे दोन्हीचं कसं करता येईल आम्हाला छान समजेल, ठीक आहे. एवढं सगळं केलेलं आहे. आणि सर तुम्ही कार्ड अजून टाकले नाहीत ना कोणालाही? नाही, कसं असतं चालेल, मॅडम, चालेल. ऐका. हा. आता एवढं सगळा परिचय झाल्यानंतर एकही मनुष्य पर्सनल मेसेज करत नाही की मला नोट्स पाहिजेत, मला कार्डाचं हे पाहिजे. बरोबर. हो. शिंदे साहेबांनी बनवलेला जो कॅटलॉग आहे तो हा. अप्रतिम आहे, त्याचा दाखला आहे तो, त्याच्यासारखंच अच्छा. करावं असं सांगतो. पण लोक तिथे पैसे खर्च करायला मागणार नाहीत आणि तिथे काही ते शिकणार, त्याचा उपयोग करणार नाही. कार्डची नाही जी सर. किंमत त्यावेळेला 80,000 रुपये होती, ती आम्ही अच्छा. वाट बघत 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 ती 1800 रुपये आली. त्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. तोपर्यंत कार्ड बरोबर. उपलब्ध नव्हती, नाहीतर मी स्क्रीनला लावली नसती ना कार्ड. बरोबर. हो सर. हरकत नाही. नाही तुम्ही हे घेतलंय, खूप छान घेतलंय सर. आणि कार्डाचा तेवढा खर्च करायला काहीच हरकत नाहीये सर. तर आता उलट ते आता जे सगळे बनवलेलं आहे ना, ऐका मॅडम, आता जे हा शिंदे साहेबांनी जी फाईल बनवली ना, हा. त्याच्यामध्ये 1 रुपया पण तुम्हाला खर्च करायची गरज नाही कार्डासाठी. हं. तुम्हाला अच्छा. फक्त ओके. झेरॉक्स वाल्याकडेच जायचंय. काहीच कळलं? हरकत नाही सर. हो सर, छान आम्ही बनवता घेऊ. येतात. मी म्हंटल ना बनवली म्हणून 200 रुपये लागले फक्त सर त्याला कलर प्रिंट काढून ते एकदम बनवून छान घ्यायला केलं. सर, स्पायरल येस बाइंडिंग मध्ये. हो सर, येस येस, खूप सुंदर झालंय सर ते. व्हेरी गुड. सर आम्हाला ती हा. पाहिजे म्हणजे सरांचे शिंदे साहेबांनी केलेलं किंवा ह्यांनी, पण तेच मग ना आम्हाला पण. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा काय करायचं सर? कारण नंबर आमच्या कुणाचेच नाहीयेत कुठे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि
म्हणजे त्याला काय लागेल ना त्याचे पैसे आपण देऊन टाकू, पण ते चार्ट नाही, नाही, वगैरे नाही. जर आम्हाला मिळाले ना. आम्ही इथे पैसे देत नाही, पैसे घेत नाही. नाही नाही सर, नाही ते हे बघा, शिंदे सरांनी ते केलेलं आहे ना, तर ते आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचे जे काय असतील किंवा काही जे असेल ना त्यांनी ते फक्त द्यायची आपली ऐका, तयारी आहे. त्यांनी कसं करावं याचं मटेरियल पाठवलेलं आहे. हाऊ टू मेक इट. मग ते कसं मिळेल आम्हाला? मिळेल ना, तुम्ही झेरॉक्स वगैरे तुमच्या दुकानात गेल्यानंतर मिळेल. पण शिंदे सरांशी आमचा कॉन्टॅक्ट नाहीये ना काही, ती फाईल मी किंवा पाठवली ना. कुबल मॅडम, हळदणकर मॅडम, आमचं कुणाशी कॉन्टॅक्ट मॅडम, नाहीये, नंबर नाहीये. मला मेसेज नाही केला तर मी कसं पाठवणार तुम्हाला? त्यांच्याकडे सर दिलेलं चालेल, मग नाही. तुम्हाला करते मेसेज. हा, करा. आता पहिली गोष्ट, चालेल. तुम्ही किती क्लास अटेंड केले ते सांगा. माझे आता 4च झाले सर. सॉरी, मग कसं होणार? मग बाकीचे कसे करणार तुम्ही? 4 ते 5 झाले. 5 आय थिंक. त्याच्यात सर काय माझे पूर्ण झालेत, मला पूर्ण कार्ड द्या सर. तरी पण मला पूर्ण कार्ड द्या माझे प्लीज, पण कारण काय पूर्ण झाले. काय मी इनअवेलेबल. वाट पाहते आणि याचे तर पाहिजेच. जे लोक अटेंड करत नाही त्यांना कसं देणार? ठीक आहे, चला आता आपण पुढे नंतर बोलू. आता विनोदला क्लास द्यायचा आहे. धन्यवाद चालेल, तुम्ही चालेल. उपस्थित राहिल्याबद्दल. थँक्यू सर व्हेरी मच. खूप खूप Thank you, sir. धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार.